नमस्कार, मी भारत पाटील. द युनिक फाउंडेशनच्या कोविड-19 लॉक अनलॉक या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. याआधी आपण पाहिलं की आजचं हे आपलं 9वं सत्र आहे. याआधी आपण कोरोना आणि त्या अनुषंगाने विविध विषयांचा मागोवा घेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आणि आजच्या 9व्या सत्रामध्ये आपण एकूणच कोरोनाच्या अनुषंगाने जगातली आणि भारतातली सद्यस्थिती काय या विषयावर आपल्यासोबत आज संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि राज्यसभेचे खासदार कुमार केतकर सर. मी केतकर सरांचं द युनिक फाउंडेशनच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. लगेचच करायचे सगळे आहेत? हो सर. मग सुरुवात करू? येस सर. आज योगायोगाने 28 जूनला नरसिंहरावांची 100वी जयंती आहे. या शताब्दीचं महत्व आत्ताच्या संदर्भात असं की मला जो भरत पाटील यांनी विषय दिलाय किंवा मी निवडलाय तो म्हणजे जगातली आत्ताची स्थिती आणि भारतातली आत्ताची स्थिती. ही सद्यस्थिती ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ती फक्त राजकीय नाही तर राजकीय, आर्थिक, सामाजिक सर्व अर्थाने. त्याचा नरसिंहरावांशी संबंध असा की नरसिंहराव पंतप्रधान असताना म्हणजे 1991 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचे अर्थमंत्री असताना जगानेच, केवळ भारताने नाही जगानेच एकदम एक वेगळी लांब उडी घेतली किंवा उंच उडी घेतली. त्याच वर्षी म्हणजे 91 मध्ये डिसेंबरमध्ये, प्रत्यक्षात नरसिंहराव जून मध्ये आले पण 91च्या डिसेंबर मध्येच सोव्हिएत युनियनची शक्ल झाली, 15 शक्ल झाली आणि 15 नवीन प्रजासत्ताक सोव्हिएत युनियन मधून तयार झाली. त्याच वर्षी नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पाच्या वेळेला असं जाहीर केलं की आता आपण जागतिकीकरण, उदारीकरण आणि काही प्रमाणात खासगीकरण या दिशेने जाणार आहोत. आता खूप लोकांना आठवत असेल किंवा आठवत नसेलही, त्या धोरणाच्या पार्श्वभूमीवरती GATT म्हणजे जनरल अग्रीमेंट ऑफ टॅरिफ अँड ट्रेड याच्यात आपण जायचं की नाही असा प्रश्न उपस्थित झाला. GATTच्या वाटाघाटी जगभर होत होत्या, ब्राझीलमध्ये, मेक्सिकोमध्ये, आणि त्या सगळ्या चर्चांमध्ये भारत सामील होत होता. भारताचा GATTला म्हणजे जनरल अग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफला पाठिंबा होता. त्याचाच अर्थ आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतलेला होता. स्वाभाविकच त्याच्यावरती खूप जोरात टीका सुरू झाली आणि जणू काही पंडित नेहरूंच्या धोरणापासून किंवा काँग्रेसच्या त्या काळापर्यंतच्या धोरणापासून आपण दूर जात आहोत अशा प्रकारची टीका नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्यावरती केली गेली. राजीव गांधींची हत्या मे 1991 मध्ये झाली होती आणि त्याच्यानंतर सोनिया गांधींना सूत्र घ्यायला काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकारिणीने विनंती केली होती. ती जर विनंती त्यांनी मान्य केली असती 91 मध्ये तर मग निवडणुका झाल्यानंतर, कारण निवडणुकांचा अर्धा टप्पा बाकी होता, तो पूर्ण झाल्यानंतर मग कदाचित सोनिया गांधींना पंतप्रधान पदाची सूत्र हाती घ्यायला लागली असती. किंबहुना तशी लागावी अशीच काँग्रेस कार्यकारिणीची इच्छा होती, अनेक काँग्रेस नेत्यांची इच्छा होती आणि त्या अनेक काँग्रेस नेत्यांमध्ये शरद पवार सुद्धा होते. शरद पवारांसकट सर्वजण सोनिया गांधींकडे गेले होते की तुम्ही काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारा, म्हणजे पर्यायाने निवडणूक झाल्यानंतर जर बहुमताच्या जवळ किंवा बहुमताच्या आसपास आपण गेलो तर पंतप्रधानपद सोनिया गांधींकडे आलं असतं. ही 1991ची मे-जूनची घटना आहे. सोनिया गांधींनी सांगितलं की माझ्यावर आता कौटुंबिक जबाबदाऱ्या खूप आहेत आणि राजीव गांधींच्या हत्येचा हा आघात इंदिरा गांधींच्या हत्येनंतर 7 वर्षांनी झाला असल्यामुळे मला त्यातनं सावरणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे मी आता कोणतीही जबाबदारी घेऊ इच्छित नाही. माझी मुलं अजून लहान आहेत, त्यांना पूर्ण मोठं होऊ दे, त्याच्यानंतर मी विचार करीन. परंतु साधारणपणे त्यांनी आपण जरी विचार करू म्हटलं असतं तरी आपण येण्याची शक्यता नाही असं सूचित केलेलं होतं. डॉक्टर मनमोहन सिंगांनी त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेला उदारीकरण, जागतिकीकरण आणि काही प्रमाणात खासगीकरण याची घोषणा केली त्यावेळेला त्यांच्यावरती डाव्यांनी आणि उजव्यांनी कडाडून टीका केली. आज जे मेक इन इंडियाच्या नावाखाली
प्रत्येक गोष्टीमध्ये परकीय भांडवलाची मागणी करण्यासाठी झपाटलेले लोक आहेत भाजपचे. एअर इंडिया विकायला काढली, बीपीसीएल विकायला काढली, सगळ्या पब्लिक सेक्टर कंपन्या त्यांनी विकायला काढल्या. एलआयसी सुद्धा त्यांनी काही प्रमाणात विकायचं ठरवलेलं आहे. परंतु त्यावेळेला काही प्रमाणातच फक्त खासगीकरण करायचं आणि जागतिकीकरण करायचं आणि उदारमतवाद आर्थिक आणायचा अशी घोषणा केल्यानंतर आत्ताचा भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट आणि समाजवादी हे सगळेजण नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांमध्ये तुटून पडलेले होते, कडाडून तुटून पडलेले होते. म्हणजे त्यांचा उदारीकरणाला आणि जागतिकीकरणाच्या धोरणाला पूर्ण विरोध होता. आज त्यांचा आविर्भाव असा आहे की जणू आपणच जागतिकीकरण आणि उदारीकरण आणलं आणि आता तर ते मोकाट सुटल्याच्या पद्धतीने जागतिकीकरण किंवा उदारीकरण करतायत किंवा खासगीकरण करतात. हा तात्कालिकतेचा मुद्दा आपण सोडून देऊ, परंतु भारताची आणि जगाची आत्ताची स्थिती पाहताना आपल्याला साधारणपणे संदर्भ घ्यायला लागतो तो 1991चाच. कारण जसं भारतातलं हे धोरण काही प्रमाणामध्ये बदललं त्यावेळेला टीका अशी झाली की आता नेहरू वादापासून हे दूर चाललेत. डॉक्टर मनमोहन सिंगांचं भाषण त्यावेळेस ज्यांना आठवत असेल, डॉक्टर मनमोहन सिंग असं म्हणाले होते की आता स्वतः पंडित नेहरू असते तर त्यांनीही हेच धोरण घेतलं असतं. कारण पंडित नेहरू कोणत्याही राजकीय हट्टापोटी कोणतीच गोष्ट करत नव्हते. ते स्वतः उदारमतवादी होते आणि खुल्या मनाने परिस्थितीचा विचार करत होते. 1947 ते 1969 आणि 1969 ते 1991 या काळामध्ये या टप्प्यांमध्ये ज्या ज्या पद्धतीने आपल्या अर्थव्यवस्थेत बदल होत गेले होते, प्रचंड प्रमाणावरती सार्वजनिक क्षेत्र आपण विस्तारलेलं होतं. मोठ्या प्रमाणावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग वाढलेली होती. किंबहुना आजचा जो मध्यम वर्ग आहे तो मध्यम वर्ग 1947 ते 1969 या काळात तयार व्हायला लागला. 1969 मध्ये इंदिरा गांधींनी बँक राष्ट्रीयकरण केलं आणि बँक राष्ट्रीयकरणानंतर संबंध गावागावांमध्ये, देशातल्या संबंध गावागावांमध्ये बँकांच्या शाखा उघडल्या गेल्या. किंबहुना ज्याच्याबद्दल हरित क्रांती म्हणून असा उल्लेख केला जातो, ती हरित क्रांती त्या बँकांच्या शाखा जर गावोगावी उघडल्या गेल्या नसत्या तर सिद्ध झाली नसती. कारण पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची सुविधा त्यावर प्राप्त झाली. खूप लोकांना आठवत नसेल परंतु 66 ते 69 या काळामध्ये दुष्काळ तर मोठा होताच, टंचाई मोठ्या प्रमाणावरती होती आणि प्रचंड प्रमाणावरती अन्नधान्यासाठी आपण अमेरिका मुख्यतः आणि काही प्रमाणात कॅनडा, ऑस्ट्रेलियावर सुद्धा अवलंबून होतो. भूक आणि अन्न याची जोड घालून बंगालमध्ये, बिहारमध्ये दंगे झालेले होते. काही गोडाऊन्स लुटली गेलेली होती, हिंसा झालेली होती. त्या सगळ्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती 1967च्या निवडणुकीत म्हणजे 1969च्या 2 वर्ष अगोदर काँग्रेसला 8 राज्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. बंगाल असो किंवा तामिळनाडू असो, पंजाब असो किंवा बिहार असो, अशा एकूण 8 राज्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावरती देशात काँग्रेसचा पराभव त्यावेळी झाला होता आणि लोकसभेमध्ये सुद्धा अगदी काठावरचं बहुमत इंदिरा गांधींकडे होतं. 1969 मध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे बँक राष्ट्रीयकरण केल्यानंतर ते जे अरिष्ट होतं राजकीय किंवा तो जो असंतोष होता किंवा तो राजकीय संघर्ष होता तो पक्षातच आला. आणि तो पक्षात आल्यानंतर बँक राष्ट्रीयकरणाला विरोध करणारा एक गट किंवा नव्या धोरणाला म्हणजे नव्या ज्याला डाव्या म्हटलं गेलं, डाव्या धोरणाला विरोध करणारा एक गट आणि एक स्टेटस को म्हणजे स्थितीवादी असा दुसरा गट असे तयार झाले. स्थितीवादी गटाचं नाव होतं सिंडिकेट काँग्रेस आणि दुसऱ्या गटाचं नाव होतं इंदिरा काँग्रेस. आता सिंडिकेट काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांच्यामधला हा फरक हा धोरणात्मक फरक होता. पक्ष एकच होता पण फरक धोरणांचा होता. त्याच्यामुळेच पक्ष फुटला, तो पण 1969 मध्येच. आणि तो पक्ष फुटल्यानंतर देशाची आपल्या दिशा काही प्रमाणात बदलायला सुरुवात झाली. म्हणून म्हटलं पहिला टप्पा 1947 ते 1969 आणि दुसरा टप्पा 1969 ते 1991 ज्याच्या संदर्भाने आपण सुरुवात केली. 1969 मध्ये आपण राष्ट्रीयकरणाच्या बाजूने बोलत होतो. सगळ्या तेल धंद्याचं आपण राष्ट्रीयकरण केलं जे परकीय राष्ट्रांच्या ताब्यात होते किंवा परकीय कंपन्यांच्या ताब्यात होते. आणि 1991 मध्ये पहिल्यांदा काही प्रमाणामध्ये खासगीकरणाची भाषा आपण सुरू केली. परंतु मनमोहन सिंगांनी सुद्धा बँकांचं खासगीकरण करू असं कधीही म्हटलं नाही. आपण तेल कंपन्यांचं खासगीकरण करू असं कधीही म्हटलं नाही. आणि कित्येक पब्लिक सेक्टरला खासगीकरणाचा हात लागणार नाही अशीच त्यांची इच्छा होती. त्यांचं धोरणही तसंच होतं.
पण 1991 मध्ये आपण जर खुले झालो नसतो तर सोव्हिएत युनियन पडल्यानंतर सगळा आयात निर्यात व्यापार जो कोसळला आणि सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर रुपी रुबल ट्रेड कोसळला, त्यामुळे आपल्या डॉलरवरती अवलंबून राहायला लागलं. त्यामुळे जर त्यावेळेला जागतिकीकरण आणि उदारीकरण केलं नसतं तर देश किती देशोधडी लागला असता याचा उत्तम पुरावा म्हणजे 1990 मध्ये म्हणजे मनमोहन व्हीपी सिंग असताना त्यांच्या पाठोपाठ चंद्रशेखर असताना आपल्याला 20 टन सोनं तारण ठेवायला लागलं होतं लंडनमध्ये एका बँकेकडे. 20 टन सोनं तारण ठेवून ते कशासाठी तारण ठेवायचं होतं तर फक्त आपल्याला इंटरेस्ट कर्जावरचा भरता येत नव्हता म्हणून. ते कर्जावरचा इंटरेस्ट कर्जावरचं व्याज भरता यावं म्हणून तारण ठेवायला लागावं. इतकी वाईट अवस्था 1990-91 मध्ये होती. ती अवस्था नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या हातात आलेली होती. तिच्यावरती जर आपल्याला मात करायची असेल तर धोरणातला हा बदल अपरिहार्य होता आणि आवश्यक होता. परंतु तेव्हाही आता कित्येक लोकांना ह्याही गोष्टी आठवत नसतील. आपल्या रस्त्यावरती फिरणाऱ्या मोटारी ज्या होत्या त्या मुख्यतः 2 किंवा 3 ब्रँड होते. अँबॅसेडर, फियाट, काही प्रमाणात मारुती आणि स्टँडर्ड वगैरे क्वचित असायची. 1991 मध्ये कोका कोला उपलब्ध नव्हता आपल्या दुकानांमध्ये. 1991 मध्ये कोणत्याही प्रकारच्या परकीय उपहारगृह उपलब्ध नव्हती. मॅकडोनाल्ड वगैरे काही नव्हतं. शॉपिंग मॉल नव्हते. हे सगळं 91 मध्ये सुरुवात नाही झाली, यात त्याला मान्यता मिळाली. 91 मध्ये सिमेन्स कंपनी, कोका कोला, मॅकडोनाल्ड या सगळ्या कंपन्यांना इथे यायला परवानगी मिळाल्यानंतर साधारण पुढच्या 4 ते 5 वर्षात त्या गॅटच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे जनरल अग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफच्या पार्श्वभूमीवरती आपल्या देशात हळूहळू परकीय भांडवल, परकीय कंपन्या यायला सुरुवात झाली. पण हळूहळू सुरुवात झाली. याचं कारण गॅटवरती आपल्या सह्या व्हायच्या होत्या. आज जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी गॅटवर सही करायला पूर्ण विरोध केला आणि त्यांनी तर सांगितलं की मनमोहन सिंग हे परकीय भांडवल आणून आपला देश परत ईस्ट इंडिया कंपनीच्या किंवा तत्सम कंपन्यांच्या ताब्यात देत आहेत आणि परकीय राष्ट्रांची गुलामी सुरुवात झाली आहे असं म्हणणारे आज राज्यावर आल्यानंतर मात्र बरोबर उलटी भाषा करतायत. याचे 2च अर्थ संभवतात की त्यांना त्यावेळच्या गोष्टी आठवत नाहीत किंवा त्यावेळी ते खोटं बोलत होते. ते खोटं बोलत होते याचा उत्तम पुरावा 1984 ते 1991 ह्या काळातच आपल्याला मिळायला लागला होता. आता बहुतेक लोकांना निदान एवढं तरी आठवत असावं की 1984-85 मध्ये जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि त्यांनी पहिल्यांदा टेक्नॉलॉजी मिशन जाहीर केलं की आता आपल्याला 21व्या शतकात जायचंय तर ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे म्हणजे टेक्नॉलॉजी मिशनच्या आधारे जायचंय आणि म्हणून त्यांनी सॅम पेट्रोदांना टेक्नॉलॉजी मिशनचे प्रमुख बनवले. आज आता आपण ह्या झूमवरती चर्चा करतोय. कित्येक लोक ही चर्चा त्यांच्या मोबाईल फोनवरती ऐकू शकतात. हा मोबाईल फोन हा त्यावेळेला त्यांच्या दृष्टिपथात सुद्धा नव्हता, कोणाच्याच दृष्टिपथात नव्हता. परंतु त्या मोबाईल फोनसाठी किंवा टेलिकम्युनिकेशनच्या विस्तारासाठी जे तंत्रज्ञान आवश्यक होतं किंवा जे धोरण आवश्यक होतं ते राजीव गांधींनी आणलं आणि म्हणून आज आपल्याकडे मोबाईल फोन आहे किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर्स आहेत आणि एवढ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञानाचा उगम इतका आपल्याकडे झाला. इतकंच नव्हे तर आपल्या देशातले अक्षरशः लाखो तरुण आज अमेरिकेमध्ये, सिलिकॉन व्हॅलीमध्ये किंवा अन्यत्र युरोपात आहेत. ते केवळ त्यावेळच्या कॉम्प्युटर संबंधी घेतलेल्या राजीव गांधींच्या धोरणामुळे. म्हणजे 91 मध्ये पुढे या राजीव गांधींच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवरती जे उदारीकरण आलं त्याचा जागतिक विस्तार आपल्याला झाला. आणि आपल्याला हेही कदाचित काही लोकांना आठवत असेल की 85 ते 91 या काळामध्ये रशियामध्ये गोर्बाचोव होते, ज्यांचं नावही आता हल्ली कोणाला फारसं आठवत नाही. त्या गोर्बाचोवनी एक जगाला संदेश दिला होता. त्यांनी असा संदेश दिला होता की इतका काळ रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू होतं आणि त्यामुळे जगाची विभागणी रशियावादी आणि अमेरिकावादी, समाजवादी किंवा भांडवलवादी अशी होऊन एक कायम तंटा, कायम संघर्ष, एक शीतयुद्ध चालू होतं. आता आपल्याला ते दूर करून आपण एकमेकांवरती अवलंबून आहोत, जग एकूण परस्परावलंबी आहे हे लक्षात घेऊन याच्या पुढचा व्यवहार करायला पाहिजे. ते परस्परावलंबीचं तत्व जे गोर्बाचोव यांनी मांडलं, पण ते मांडल्यानंतर त्यांनाच 1991 मध्ये तिथून निवृत्त व्हावं लागलं. परंतु ते निवृत्त झाले तरी त्यांनी दिलेला संदेश म्हणूया किंवा त्यांनी घेतलेलं धोरण हे मात्र जगाने पुढे पूर्णपणे मान्य केलं. आणि म्हणून 1991 नंतर आपण असं म्हणू शकतो की जग पूर्ण बदललं अशा अर्थाने
की आज ज्या वेळेला आपण जगाची आजची स्थिती असा विचार करतो, त्यावेळेला ती जगाची आजची स्थिती म्हणजे कधीपासून सुरू झाली, तर ती साधारणपणे 1991 मध्ये सुरू झाली आणि त्याचा दुसरा टप्पा 2004 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर झाला. 1991 ते 2004 हा त्या तिसऱ्या टप्प्यातला पहिला भाग. आणि त्या भागामध्ये आपल्याला असं दिसेल की मुख्यतः कोणत्या गोष्टी घडल्या आणि ज्या अजूनही आपल्या माथ्यावरती आहेत. तर 1992 मध्ये बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली गेली आणि ती करताना त्यांनी घोषणा दिली होती यही मंदिर बनाएंगे. यही मंदिर बनाएंगे ह्याचाच अर्थ असा की इथे बाबरी मस्जिद पाडून विध्वंस करून आम्ही मंदिर बनवणार. आता चिन्ह अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ते मंदिर बांधायला परवानगी दिली. मधल्या काळात त्या ठिकाणी उत्खनन केलं गेलं आणि त्यांनी असं सिद्ध करायचा प्रयत्न केला की तिथे मंदिर होतं. तसा निर्णायक पुरावा मिळाला नाही. पण आता जवळजवळ सर्वोच्च न्यायालयापासून सर्व राजकीय पक्ष याच्या संबंधात आता गृहीत धरायला लागलेत की पुढच्या 2-3 वर्षामध्ये तिथे राम मंदिर बांधलं जाईल. ही घटना 1992 पासून आपण पाहतोय सातत्याने ती विस्तारत जाते. हिंदुत्वाचा विस्तार, हिंदुत्वाच्या विचारसरणीचा विस्तार, हिंदुत्वाच्या राजकारणाचा विस्तार, पर्यायाने बीजेपीचा आणि आत्ताचा मोदींचा विस्तार हा आपण म्हणू शकतो की 1992 पासून सुरुवात झाली. 1995 मध्ये महाराष्ट्रात प्रथम शिवसेना भाजपचं राज्य आलं. त्यावेळेला नरेंद्र मोदींचं नाव सुद्धा कोणी ऐकलेलं नव्हतं. त्यावेळेला नितीन गडकरींचं नाव जास्त पुढे होतं. किंबहुना नितीन गडकरींना त्यावेळेस वाटत असेल की आपण नरेंद्र मोदींना केवढे तरी सिनियर आहोत. आताही त्यांना अनेक वेळा वाटतं असं म्हणतात की ते मागे पडलेत आणि मोदी पुढे गेले. मुद्दा कोण पुढे गेलं कोण मागे राहिलं हा नाहीये. मुद्दा असा की आत्ताची जागतिक स्थिती त्यावेळच्याच त्याच विषयांवरती वेगळ्या पद्धतीने आत्ता संघर्षामध्ये आहे. म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा जो 92 साली होता तो आजही आहे. उदार आर्थिक धोरणाचा मुद्दा त्यावेळेला होता तोही आज आहे. म्हणजे नक्की उदार आर्थिक धोरण म्हणजे काय हाच प्रश्न आता चर्चेला आहे. आपल्या देशाचं जे कोण संघराज्याचं रूप आहे ते कसं अडचणीत येते हे आपल्याला सोव्हिएत युनियन दिसलं. सोव्हिएत युनियनची 15 शक्ल झाली होती. भारताचं संघराज्य टिकवायचं असेल आणि एकता टिकवायची असेल तर तिथे आपल्याला वेगळी धोरणं घ्यायला लागतील अशी चर्चा तेव्हापासून सुरू झाली. आता तर ती अधिक वाढत तीव्र झालेली आहे. आता आपण ज्यावेळेला म्हणतो सद्यस्थितीचा विचार करायचा त्यावेळेला ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती 3 मुख्य मुद्दे आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजेत. पहिला यातला मुद्दा असा आता आपण जी चर्चा करतो त्यातला की भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमेवरती मोठा संघर्ष चालू आहे. या संघर्षाचं नक्की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती रूप काय आहे. दुसरा अर्थातच कोरोनाने फक्त भारताला नाही तर सगळ्या जगालाच ग्रस्त केलेलं आहे. त्यामुळे त्याचा काय एकूण सामाजिक जीवन आर्थिक जीवन राजकारण याच्यावर परिणाम होणारे हा दुसरा भाग आहे सद्यस्थितीचा आणि तो पण जागतिक आहे. आणि तिसरा अर्थातच अर्थकारण ते सुद्धा जागतिक आहे आणि ते जागतिक असण्याचं कारण बघाशिवाय म्हटलं त्याप्रमाणे 91 पासून आता कोणत्याही देशातलं कोणतंही अर्थकारण राजकारण किंवा समाजकारण हे त्या देशापुरतं मर्यादित राहत नाहीत. अगदी कालचं उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकेमध्ये जे गेले 15 दिवस आंदोलन चाललंय कृष्णवर्णीयांचं त्या आंदोलनामधला एक घटक असा होता की एका कृष्णवर्णीय व्यक्तीला एका पोलिसांनी अक्षर त्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्याला ठार मारलं. ते अतिशय निर्घृणपणे ठार मारलं. बरोबर तशीच परिस्थिती तशी स्थिती तशाच प्रकारची घटना तामिळनाडूमध्ये आता 3 दिवसापूर्वी घडली. ती तिथे घटना झाल्याबरोबर तिथल्या सगळ्या लोकांनी जो मोर्चा काढला त्याच्यामुळे त्यांनी त्या अमेरिकेच्या संबंधातलाच तो मोर्चा काढला आणि तो मोर्चा काढताना त्यांनी हेच म्हटलं की आता भारतामध्ये सुद्धा जॉर्ज फ्लॉइडचं आपल्याला इकडे राजकारण करायला लागणार आहे. म्हणजे जॉर्ज फ्लॉइडच्या निमित्ताने जे राजकारण अमेरिकेत चालू आहे ते राजकारण आपल्याला करायला लागणार आहे. म्हणजे साधी तात्कालिक घटना जरी तिकडे घडली तरी आपल्याला आता जागतिक पातळीवरतीच त्याचा ताबडतोब संदर्भ शोधावा लागतो आणि तो मिळतो. म्हणजेच आत्ताचे कोरोना अर्थकारण आणि भारत चीन संबंध हे सुद्धा या सगळ्या एकत्रित राजकीय परिस्थितीचा विचार करूनच आपल्याला करावे लागणार आहे. उदाहरणार्थ जर आपल्याला म्हणायचं झालं तर असा एक विचार करता येईल की चीन आणि भारत यांच्यातला हा जो काय आत्ताचा संघर्ष आहे सीमेवरचा हा संघर्ष या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवरती कसा जमून घ्यायचा. तर एक गोष्ट लक्षात घ्या की आत्ता भारतामध्ये अशी जवळजवळ एकही वस्तू नाही किंवा एक प्रांत नाही एक क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी चीनच्या वस्तूंचा चीनच्या अर्थव्यवस्थेचा परिणाम आपल्यावरती थेट होत नाही.
आपल्याकडे जी अँटीबायोटिक औषधं आहेत, बहुसंख्य औषधं आहेत, त्या औषधांमधले जे घटक आहेत त्यातले जवळजवळ 75 ते 80% घटक आपण चीनकडनं आपल्याकडे आणतो, आयात करतो. आपले जे सगळे फोन आहेत जे आता आपण झूम वापरतोय, झूमचा निर्माता पण चीनी आहे, जरी फक्त अमेरिकेत असला तरी. झोमॅटो असेल, स्विगी असेल, हे सगळं चीनच्या सॉफ्टवेअर वरती चालतंय किंवा चीनच्या मोबाईल फोनवरती चालतंय. जे ऍपल फोन वगैरे आपण वापरतो ते सगळे बहुतांश चीनमध्ये बनतात. शिवाय विवो, ओप्पो हे सगळे मोबाईल फोन, रेडमी हे सगळे मोबाईल फोन चीनमध्येच बनतात. त्यामुळे चीनच्या सगळ्या वस्तूंची होळी करून या पद्धतीने चीनच्या अर्थव्यवस्थेला आपण काही धोका पोचवू शकत नाहीये. आपल्याला चीनच्या या वस्तूंवरती, आपल्यालाच नव्हे अमेरिकेला, युरोपला, सगळ्यांना चीनच्या या वस्तूंवरती अवलंबून नाही लागणार आहे. कारण चीनच्या वस्तूंनी आता जगभरची बाजारपेठ पूर्णपणे काबीज केलेली आहे. काही प्रमाणामध्ये थोड्याशा वस्तू इकडच्या तिकडे जातील किंवा न येतील, परंतु त्यांचा परिणाम त्या चीनच्या अर्थव्यवस्थेवरती काही होणार नाही. याचं एक दुसरं छोटं उदाहरण म्हणजे एकूण चीनची जी निर्यात आहे, आपण जी आयात करतो, एकूण चीनची जी निर्यात आहे 100% आपण ती निर्यात मानली तर त्यातली फक्त 3% भारतासाठी आहे. त्यामुळे आपण किती त्यांच्या वस्तूंची होळी करतो याच्यावरती चीनच्या अर्थव्यवस्थेवरती काही परिणाम होणार नाही. पण परिणामच होणार नाही असं नाही जर सरकारने धोरण ठरवलं की आपण चीनकडनं कोणत्याही वस्तूची आयातच करायची नाही. अशी आयातच करायची नाही म्हटलं तर निदान अगदी थोडाफार भ्रष्टाचार वगळून सुद्धा 80% वस्तूंवरती नियंत्रण येऊ शकतं. पण जर चीनची कोणतीही वस्तू आयात करायची नाही असं सरकारने ठरवलं तर आपल्याकडच्या अर्ध्या वस्तूंची निर्मितीच होऊ शकणार नाही, कारण त्याच्यात लागणारे घटक हे चीनवरच येतात. त्यामुळे सरकार तसं पण धोरण घेऊ शकत नाही. त्यामुळे एवढ्या घोषणा चालल्या आहेत, सगळीकडे जोरदार चर्चा झाली आहे चीनवरती बहिष्कार टाका म्हणून, परंतु प्रत्यक्षात सरकारला हा सोपा नियम आहे, चीनमधनं येणारी आयात बंद करा, ती अजून करण्याची ते घोषणा करत नाहीयेत. अगदी आजचं कालचं परवाचं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तरी बँक ऑफ चायना ही आता आपल्याकडे अधिकृतपणे यायला घातलेली आहे. अलीकडे एका शिपची मुंबई बंदरामध्ये याची गरज होती, त्याच्यासाठी लागणारी क्रेन्स आपल्याकडे नव्हती, ती पण आपण चीनमधनं झाली होती. म्हणजे साध्या गोष्टींपासून ते महत्वाच्या मोठ्या इंजिनिअरिंगच्या गोष्टींपर्यंत आता परवाचे पीपी किट्स जे होते, म्हणजे डॉक्टरांना लागणारे हँड ग्लोव्ज असतील, एप्रन असतील, त्याच्यातले सुद्धा 80% चीनमधनं येत होते. फक्त आपल्याकडे नाही तर अगदी अमेरिकेत सुद्धा अमेरिका चीन यांचा एवढा संघर्ष चाललेला असतानाही आता अमेरिका आणि चीन यांचा संघर्ष जो झाला तो मुख्यतः व्यापारी संघर्ष होता. तो या कोरोनाच्या अगोदर झाला. अमेरिकेने असं म्हटलं की हा कोरोना जो आलेला आहे तो चीनच्या एका प्रयोगशाळेत आलेला आहे आणि ह्या गोष्टीवरती असंख्य लोकांचा आज विश्वास आहे की चीन मधल्या एका प्रयोगशाळेतनं तो कोरोनाचा विषाणू आला. प्रत्यक्षात त्याच्याबद्दल अजून कोणालाही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे अमेरिकेने जेव्हा आवाहन केलं की आपण चीनवर संपूर्ण आंतरराष्ट्रीय बहिष्कार टाकूया, तेव्हा त्यांच्या त्या बहिष्काराला काही फारसा पाठिंबा मिळाला नाही. युरोपमध्ये मिळाला नाही, आशियातही मिळाला नाही, कारण लोकांनी पाहिलं त्याच्यासाठी पुरावा नाहीये. आणि आता अमेरिका आणि चीन यांच्यामधलं जे व्यापार युद्ध चालू आहे त्या व्यापार युद्धाच्या परिणामी आता ट्रम्प साहेब अशी घोषणा करतायत. त्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, म्हणजे अमेरिकेचा चीनचा. म्हणूनच त्यांना तसा फारसा पाठिंबा मिळाला नाही. आणि त्या सगळ्या देशांनी पण हाच विचार केला की चीनच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वस्तू आपल्या देशात आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्याला जर ग्राहक आहे तर आपल्याला अशा प्रकारे चीनला बहिष्कृत करता येणार नाही. म्हणजेच या करोनाचा संबंध सुद्धा त्या चीन आणि भारत किंवा चीन आणि अमेरिका यांच्या संबंधाची आहे. परंतु अमेरिकेने एक गोष्ट मात्र त्यांच्या दृष्टिकोनातून यशस्वीपणे राबवली, म्हणजे त्यांनी चीनला या करोना प्रकरणात एकटं टाकायचा प्रयत्न केला. व्यापार प्रकरणात जरी नाही तरी राजकीय प्रकरणामध्ये त्यांनी चीनला थोडंसं एकटं टाकायला सुरुवात केली. चीनला जेव्हा त्यांनी एकटं टाकायला सुरुवात केली तेव्हाच प्रश्न निर्माण झाला की चीन आता ह्याची प्रतिक्रिया कशी देणार, त्याचा प्रतिवाद कसा करणार. भारताला अमेरिकेच्या ह्या कळपात ओढण्याचा एक मोठा प्रयत्न ट्रम्प यांनी केला आणि तो करण्याचे 2 भाग, म्हणजे एक भाग अमेरिकेत झाला टेक्सासमध्ये आणि दुसरा भाग अहमदाबादमध्ये झाला. तिथे हाऊडी ट्रम्प, हाऊडी मोदी आणि इकडे नमस्ते ट्रम्प अशा 2 गोष्टांनी त्यांनी अमेरिकेच्या कळपामध्ये भारताला ओढण्याचा प्रयत्न केला. मग भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका असा जो एक कळप आहे या चौघांचा चीनच्या विरोधातला, त्याच्यामध्ये भारताला ओढायचा प्रयत्न झाला. तेव्हा चीननी बघितलं की आतापर्यंत भारत स्वतंत्रपणे म्हणजे अलिप्त राष्ट्रातला एक नेता म्हणून वावरत होता. म्हणजे आपण चीनशी अशा प्रकारे शत्रुत्व पत्करलेलं नव्हतं. इतकंच नव्हे, स्वतः नरेंद्र मोदी एकूण 18 वेळा
चीनचे जे अध्यक्ष आहेत जिनपिंग त्यांना भेटलेले आहेत. 5 वेळा स्वतः नरेंद्र मोदी चीनला गेलेले आहेत. स्वतः नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांना बोलावलं होतं आणि तिथे एका झोपाळ्यावर बसून त्यांनी ढोकळा आणि श्रीखंड खाऊन काही काही निर्णय केले होते. त्या निर्णयांमधला एक निर्णय असा होता की चीननी मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये गुंतवणूक करायची. त्या निर्णयाच्या मार्फतच प्रचंड प्रमाणावरती चीनची प्रत्यक्ष आर्थिक गुंतवणूक निरनिराळ्या उद्योगांमध्ये, व्यापारामध्ये, कारखान्यांमध्ये आणि संशोधनामध्ये चीननी केलेली आहे. हा निर्णय मुळे मोदींचाच होता. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत मोदी असं म्हणू शकत नाहीत की आपण चीनवरती पूर्ण बहिष्कार टाकू, कारण त्यांना तो टाकताच येणार नाही. अगदी खुद्द वल्लभभाई पटेलांचा पुतळा सुद्धा जो आहे तो चीनच्या शांघायच्या फाउंड्रीमध्ये बनलेला आहे आणि आता ते तो नाकारू शकत नाही. त्यामुळे त्यांची कोंडी झालेली आहे. ती कोंडी का झाली आहे? तर ती कोंडी होण्याचं कारण असं आहे की 5 ऑगस्ट 2019ला ज्या वेळेला अनपेक्षितपणे धक्कादायक तंत्र वापरून अमित शहानी अशी घोषणा केली की आम्ही 370 कलम आपल्या राज्यघटनेचं हे पूर्णपणे बरखास्त करत आहोत आणि ते कलम गेल्यामुळे आता जम्मू आणि काश्मीर हा एक आणि लडाख हा एक असे 2 युनियन टेरिटरी होणार आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेश होणार आहे. या घटनेचा अर्थ असा की संपूर्ण लडाख हा आता केंद्रशासित झाला, नाहीतर तो जम्मू काश्मीर आणि लडाख असं एक राज्य होतं. आता ते राज्य नाही. तोपर्यंत आपल्या देशामध्ये 29 राज्य होती, आता ती 28 झाली आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या दोघांची ऍडिशन झाली. आता ही ऍडिशन झाल्यानंतर त्याचे काही परिणाम होते. तो एक परिणाम असा होता की ज्यावेळेला पूर्ण लडाखवरती आपण आपला अधिकार सांगतो युनियन टेरिटरीच्या मार्फत, राज्य प्रशासनामार्फत नव्हे, त्यावेळेला त्या लडाख मधला जो भाग हा अजून वादग्रस्त आहे सीमेचा, तो लडाखचा सगळा वादग्रस्त भाग आपण कॅप्चर केला असा अर्थ होतो. वादग्रस्त भाग आहे याचा अर्थ तो आपलाही नाहीये आणि चीनचाही नाहीये. तो कसा सोडवायचा याचा प्रश्न वाटाघाटींमध्ये अवलंबून होता. तीच गोष्ट काश्मीर संबंधातली होती. काश्मीरचा काही भाग हा चीनच्या ताब्यात आहे आणि तो भाग चीनच्या ताब्यात असल्यामुळे आपण जेव्हा पूर्ण तो युनियन टेरिटरी करतो त्यावेळी 370 कलम रद्द करण्याचा अर्थ असा की आपण हळूहळू भारताचा जो दावा केलेला भाग आहे पाकिस्तान मधला तो आपण ताब्यात घेणार आहोत. सर्वच पक्षांना हे मान्य आहे की काश्मीर पूर्णपणे आपला आहे, याच्याबद्दल कोणाचाच मतभेद नाही. पण ते मतभेद नसले तरी लगेच आपण काश्मीरवरती आक्रमण करतोय, म्हणजे उरलेल्या पाक ऑक्युपाईड काश्मीरवरती भारताचा काश्मीर आहे म्हणून तेही शक्य नाही, कारण तो प्रश्न आता आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आहे. परंतु चीनला असं दृष्टीपथात आलं त्यांच्या की आता भारत पूर्णपणे कब्जा करणार आहे, तो त्यांच्या भागावरती सुद्धा, म्हणजे अक्साई चीनच्या आणि लडाख मधल्या सीमेवरच्या सुद्धा. त्यामुळे चीनने हे ओळखलं की हे आपल्यावरचं पहिलं धोरणात्मक आक्रमण आहे आणि जो भाग, म्हणजे आता जे गलवान व्हॅलीबद्दल चर्चा चालू आहे, जो भाग वादग्रस्त आहे तो सुद्धा आता भारताने त्याच्यावरती दावा केलेला आहे. हे पहिलं राजकारण 370 कलमाचं हे अमित शहानी जर सुरू केलं नसतं तर कदाचित हा भारत चीन संघर्ष निर्माण झाला नसता. कारण अक्षरशः गेल्या वर्षापर्यंत चीनचे अध्यक्ष आणि मोदी यांचे अत्यंत व्यक्तिगत पातळीवर मैत्रीचे संबंध होते. म्हणूनच अनेक लोकांनी असं इथे जाहीरपणे लिहिलेलं आहे की व्यक्तिगत संबंध मैत्रीचे होते म्हणून त्याच्या आधारे राजकीय संबंध सुधारतील अशा भ्रमामध्ये मोदींनी राहू नये. राजकीय संबंध वेगळे असतात, व्यक्तिगत संबंध वेगळे असतात. ढोकळे खाऊन आणि चिनी पदार्थ खाऊन ते व्यक्तिगत संबंध सुधारत नाहीत असा इशारा असं थेट त्यांना सांगितलं गेलंय. आता हा सगळा राजकारणाचा मुद्दा आहे. जे 20 सैनिक मारले गेले लडाखमध्ये, त्या 20 सैनिकांमध्ये एक बिहार बटालियन होती. बिहार बटालियनचा अर्थ असा नाही की सगळे बिहारचे होते, त्याच्यामध्ये बिहारचे होते पण ते बटालियनचं नाव बिहारचं होतं. त्यात मराठी सुद्धा होते, बंगाली होते, तामिळ होते, सगळे होते त्याच्यात. परंतु राजकारण करू नये असं म्हणतच अमित शहा आणि मोदींनी बिहारमध्ये जाऊन सभा घेतल्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर किंवा या चकमकीच्या पार्श्वभूमीवर किंवा सैनिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर की हे सगळे बिहारचे होते, तुमच्या बिहारवरती कसा अन्याय झालाय बघा आणि तो चीनने केलाय आणि त्यात काँग्रेस ते चीनच्या बाजूचे अशा प्रकारचा प्रचार करून त्यांनी थेट राजकारण भारतीय जनता पक्षाने, मोदी आणि शहांनी आणि परवा नड्डांनी थेट राजकारण या भारत चीन संघर्षामध्ये आणून काँग्रेसला त्याच्यासाठी जबाबदार द्यायला सुरुवात केली आणि सगळ्यांना एकदम 1962ची आठवण झाली. पंडित नेहरूंचं निधन 1964 मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर आतापर्यंत मध्ये 6 वर्ष वाजपेयींचं राज्य होतं आणि 6 वर्ष आता मोदीचं राज्य, म्हणजे 12 वर्ष त्यांचं राज्य होतं.
आतापर्यंत त्यांना कधीही 62ची आठवण झाली नाही. ज्या वेळेला ते विरोधात होते त्यावेळी ते सारखं सांगायचे की 62च्या युद्धाचे जे सगळे कागदपत्र आहेत, दस्तऐवज आहेत, ते तुम्ही पार्लमेंट समोर ठेवा, ते जाहीर करा. पण प्रत्यक्षात वाजपेयी राज्यावर आल्यावर सुद्धा त्यांनी ठेवले नाहीत आणि यांनी सुद्धा गेल्या 6 वर्षात ठेवले नाहीत. कारण ते जर ठेवले तर यांच्या पण धोरणावरती काय काय ताशेरे झाकता येतील ते उघड होईल, ते यांना होऊन द्यायचं नाहीये. म्हणून आता एकदम त्यांना 1962ची काँग्रेसच्या धोरणांची, राजीव गांधी फाउंडेशनची आठवण होते. प्रत्यक्षात त्यांना लक्षात आले आपण पूर्णपणे कोंडीत सापडलेलो आहोत. कारण आपण असं विधान केलं की चीनचं कोणीही आपल्या भागात आलंच नाही. मग जर चीनचं कोणी आपल्या भागात आलंच नाही तर मग आपले जे 20 सैनिक मेले ते त्यांच्या भागात मेले का आपल्या भागात मेले? ते जर आपल्या भागात मेले असतील तर ते आक्रमण केलं असा अर्थ होतो, आणि जर त्यांच्या भागात गेले असतील तर आपण त्यांच्या प्रांतात गेलो असा अर्थ होतो. तसंच चीनचं म्हणणं आहे की भारतानेच आमच्या प्रांतामध्ये आक्रमण केलेलं आहे. हा प्रश्न अशा पद्धतीने सुटणार नाही. हा तू मैमेचा प्रश्न नाही, हा वाटाघाटीनेच सुटणारा प्रश्न आहे. युद्ध भारत आणि चीन यांच्यामध्ये होण्याची शक्यता अजिबात नाही. जगाला आता युद्ध परवडणार नाही आणि अमेरिका पूर्णपणे भारताच्या बाजूने असं जरी म्हणत असली तरी प्रत्यक्षात अमेरिका भारताच्या बाजूने येणार नाही. ते आता म्हणतात आम्ही सैन्य पाठवू, एखादा वेळ पडल्यास आरमार पाठवू किंवा काय एअरफोर्स पाठवू, तसं काही प्रत्यक्ष होणार नाहीये. हा प्रश्न वाटाघाटीनेच सोडवावा लागेल. वाटाघाटी दीर्घकाळ चालतील. आता काही प्रमाणामध्ये असा आपल्याला आभास तयार होईल की आता प्रश्न सुटतोय. मुद्दा यातला हा आहे राजकारणाचा आताच्या सद्यस्थितीवर बोलताना, की आता नरेंद्र मोदी हे स्वतः व्यक्तिगत पातळीवरती, पक्ष पातळीवर आणि सरकार पातळीवरती पूर्णपणे अडचणीत आलेले आहेत, कोंडीत सापडलेले आहेत. त्या कोंडीतनं बाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे आताचं भारतातलं राजकारण. हा झाला चीनचा. आणि एकदम तुमच्या लक्षात आलं असेल, हे चीनचा संघर्ष झाल्यापासून एकदम कोरोनाची चर्चा मागे पडलेली आहे. कोरोनाला दररोज इथे किती मरतात, तिथे किती मरतात, इथे किती बरे होतात, तिथे किती बरे होतात, बाधित किती आहेत, अशा प्रकारची चर्चा जी चालली होती ती आता एकदम चीन संघर्षावरती आणि काँग्रेसची जबाबदारी याच्यावरती गेली. म्हणजे राजकारण कोण करताय? जर कोरोना संबंधातली पहिली चर्चा ही भारत चीन संबंधात होती तर आता हे राजकारण करताय कोणतं? मुख्यतः भारतीय जनता पक्ष करताय. त्यामुळे अलीकडे जे शरद पवार म्हणले की राजकारण आणता कामा नये, ते बरोबर आहे, राजकारण आणता कामा नये. पण काँग्रेस कोण आणते राजकारण? आता हे राजकारण आणताय भारतीय जनता पक्ष. आणि तो भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला उत्तर द्यायचं झालं तर ते राजकारण द्यायला लागेल. ते गाणी म्हणून देता येणार नाही किंवा तुम्ही राजकारण करा आणि आम्ही गाणी म्हणतो, तसं नाहीये. त्यांनी राजकारण सुरू केल्यावर त्याला उत्तर स्व राजकीय द्यायला लागेल आणि त्या पद्धतीने राजकीय उत्तर राहुल गांधींनी आता दिलेलं आहे. त्याला परत उत्तर देण्याची क्षमता आता मोदी सरकारकडे नाही. म्हणून हा सगळा या प्रश्नाचा एका अर्थाने आपण विचका झालाय असं म्हणू शकतो. कोरोनाचा संबंध यातला असा आहे की कोरोना यायच्या अगोदरच भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली होती. आपल्या अगदी दैनंदिन जीवनाच्या पातळीवरती म्हणजे पीसीएम बँकेची अवस्था, येस बँकेची अवस्था, अनेक बँकांची अवस्था अशी आपण पाहत होतो की लोक काही काही ग्राहकांनी आत्महत्या केल्या, काही काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे पैसे उडाले म्हणून गेले. असं असताना म्हणजे ही अवस्था कोरोनाच्या अगोदरची आहे. म्हणजे आपली अर्थव्यवस्था विलक्षण प्रमाणामध्ये ढासळलेली असताना आणि कर्जही आता कोणी द्यायला तयार नसताना मोठ्या प्रमाणावरती पब्लिक सेक्टरच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या विकायला काढून ते पैसे जमा करण्याचा प्रसंग यावा, इतक्या मोठ्या प्रमाणावरती रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेण्यात यावं की जे कर्ज आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर कधी इतक्या प्रमाणात घेतलं नाही, अशा प्रकारचं कर्ज घेण्याचा प्रसंग यावा, हे सगळं आपली अर्थव्यवस्था ढासळण्याचं अगोदरचं लक्षण आहे. आणि त्या अगोदरच्या लक्षणाकडे कोरोना आल्यानंतर त्यांनी असा आविर्भाव आणला की हे कोरोनामुळेच झालेलं आहे, हे कोरोनामुळे झालेलं नाही. आणि मग त्यांनी दुसरा प्रयत्न असा केला ढासळताना की आता मी कोरोनावरतीच नियंत्रण आणणार पूर्णपणे. इतकंच काय, काही त्यांच्या भक्त मंडळींनी पहिल्या 15 दिवसातच म्हणजे पहिला लॉकडाऊन संपायच्या आतच, पहिला लॉकडाऊन 24 मार्चला सुरू झाला आणि तो 21 दिवस राहणार होता. त्यावेळेस नरेंद्र मोदी काय म्हणाले की महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं होतं, आपण हे 21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये कोरोना कायमचा नाहीसा करणार आहोत, कारण कोरोनाचा विषाणू जास्तीत जास्त 14 दिवस जगतो. प्रत्यक्षात आपण पाहिलं त्या काळापर्यंत जेवढे मृत लोक झाले कोरोनामुळे त्याच्यापेक्षा जवळजवळ 10 पटीपेक्षा जास्त मृत लोक हे नंतर झाले आहेत, लॉकडाऊन नंतर झाले. पहिला लॉकडाऊन झाला, दुसरा लॉकडाऊन झाला, तिसरा लॉकडाऊन झाला, चौथा झाला आणि आता अनलॉकडाऊन सुरू केलाय. या अनलॉकडाऊनच्या काळामध्ये अजून ती संख्या वाढतेच आहे, ती संख्या कमी झालेली नाही. याचा अर्थ त्यांचं लॉकडाऊनचं धोरण हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. जसं याच्या अगोदर म्हणजे 2016 मध्ये त्यांचं जे नोटबंदीचं धोरण होतं ते उधळलं गेलं. कारण नोटबंदीला त्यांनी जाहीर केलं होतं की सगळा काळा पैसा परत येईल, त्याच्यानंतर सगळं स्मगलिंग बंद करू, सगळे टेररिस्ट अटॅक आणि नक्सलाइट अटॅक बंद होतील, कारण ते सगळे काळ्या पैशावर चालतात, ते काळे पैसे नाहीसे होतील.
प्रत्यक्षात आपल्याला असं लक्षात आलं की रिझर्व्ह बँकेकडे जे पैसे आले नोटबंदीतनं ते जवळजवळ सगळे आले. 99% पैसे परत आले आणि काळे पैसे की त्यांना सापडलेच नाहीत. ह्या घडीपर्यंत त्यांनी एकही काळा पैसेवाला त्या नोटबंदी प्रकरणात पकडलेला नाही. म्हणजे ते नोटबंदीचं जसं अनपेक्षित धक्का तंत्र वापरून सगळं धोरण उधळलं गेलंय, तसंच आता या लॉकडाऊनचं धोरण उधळलं गेलंय. म्हणजेच सर्वार्थाने सर्व बाजूंनी मोदी कोंडीत पकडले गेलेत आणि ते राजकीय कोंडीत पकडले गेलेत. त्यांना जो आविर्भाव होता की आपली 56 इंची छाती आणि आपल्याला कोणी विचारू शकत नाही आणि आपण जे लाल डोळे करून चीनला घाबरवू किंवा पाकिस्तानला घाबरवू आणि पाकिस्तानवर हल्ला करू, हा जो त्यांचा दावा होता तो पोकळ ठरल्यामुळे लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता घसरायला लागल्यामुळे पूर्णपणे घाबरून गेलेल्या नरेंद्र मोदींनी आता चीन संबंधामध्ये हा विषय मांडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आत्ताची जागतिक परिस्थिती आणि भारताची परिस्थिती याच्यातले 3 घटक सगळ्यात आपण महत्वाचे ठेवूया. आपण जगापासून विभक्त होऊ शकत नाही. आत्ता क्रायसिस आल्याबरोबर पहिली घटना जर कोणती घडली असेल आंतरराष्ट्रीय पटलावरती भारताच्या वतीने, तर राजनाथ सिंग कुठे गेले? रशियाला गेले. कारण आतापर्यंत कायम रशिया आपल्या बाजूनी राहिलेला होता. त्यामुळे राजनाथ सिंग बरोबर रशियाला गेले मदत मागायला आणि रशियाने सांगितलं की आम्ही तुम्हाला 3 महिन्याच्या आत काय काय शस्त्रास्त्र देऊ किंवा टँक देऊ, काय जे काय विमानं देऊ असं त्यांना सांगितलं. म्हणजे पुन्हा आपला रशिया तिकडे आधार झाला. अमेरिकेकडे आपण मदत मागितलेलीच आहे. अमेरिकेने काही प्रमाणात मदत आपण न मागताच देऊ केलेली आहे. अजून युरोप गप्प आहे. युरोपने चीनवर बहिष्कार टाकलेला नाही. युरोपने अधिकृतपणे भारताची ह्या संघर्षाच्या बद्दल बाजू घेतलेली नाही. किंबहुना काही युरोपियन वर्तमानपत्र असं म्हणतात की भारताची पण चूक आहे, कारण गलवान व्हॅली जी आहे त्याच्यावरती कब्जा भारताने पण केलेला आहे का चीनने पण केलेला आहे हे ठरायला प्रत्यक्ष वाटाघाटी पूर्ण झालेल्या नाहीत. आणि त्या वाटाघाटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याचाही निर्णय घेता येणार नाही. म्हणजे सगळं जग आपल्या बाजूला आहे असं बिलकुल नाही. साधी गोष्ट अशी होती, आपल्याला आठवत असेल 2014ला ज्या वेळेला शपथविधी झाला नरेंद्र मोदींचा पहिला, त्यावेळी त्यांनी काय घोषणा केली होती की आता मी संपूर्ण परराष्ट्र धोरण बदलणार. नॉन अलाइनमेंट म्हणजे संयुक्त राष्ट्राची परिषद आहे त्यातनं जवळजवळ बाहेरच पडणार अशी घोषणा नाही केली, पण प्रत्यक्षात ते बाहेर पडले. आणि आमचं आता धोरण काय असणार तर नेबरहुड फ्रेंडली पॉलिसी असं त्यांनी एक धोरण जाहीर केलं. म्हणजे आमच्या परिसरातले जे सगळे शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्याशी आता आम्ही अतिशय मैत्रीचे प्रेमाचे असे घनिष्ठ संबंध प्रस्थापित करणार आहोत. आपण काय पाहिलंय आता नेपाळी आपल्याला धमक्या देतो. आपल्यातला आपण दावा केलेला काही भाग हा नेपाळने घेतलेला आहे. नेपाळी तो सोडणार नाही सांगितलंय. त्यांच्या लोकसभेने एकमताने तो पास केला. त्यांच्या राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केले आणि नेपाळने सांगितलंय आम्ही हा भाग भारताला देणार नाही. भूतान सारखं अतिशय छोटं राष्ट्र, त्यात इतकं छोटं की त्याचा खरं म्हणजे नकाशामध्ये शोधताना त्रास होईल, त्या भूतानने सुद्धा भारताला धमकी दिलेली आहे की आम्ही तुमच्या पाण्याचे संबंध आहेत ते आम्ही बंद करू शकतो. म्हणजे शेजारी राष्ट्रांमध्ये भूतान आपल्या बरोबर नाही, नेपाळ आपल्या बरोबर नाही, श्रीलंका आपल्या बरोबर नाही, पाकिस्तानचा आपला आद्य शत्रू पाकिस्तान नाही. आणि यांच्या 370 आणि त्याच्यानंतर सीएए नागरिकत्वाच्या कायद्याच्या पार्श्वभूमीवरती बांगलादेशने पण सांगितलं की आम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे बांगलादेशही आपल्या बरोबर नाही, म्यानमारही आपल्या बरोबर नाही, अफगाणिस्तानही आपल्या बरोबर नाही, मालदीवही आपल्या बरोबर नाही. म्हणजेच आता या तथाकथित नेबरहुड फ्रेंडली पॉलिसीचं धोरण स्वीकारल्यानंतर भारताचं सर्व शेजाऱ्यांच्या बरोबर शत्रुत्वाचं नातं प्रस्थापित झालंय. म्हणजे त्याही पातळीवरती परराष्ट्र धोरणाच्या पातळीवरती सुद्धा मोदी कोंडीत आहेत. अर्थव्यवस्थेच्या धोरणात आहेत, परराष्ट्र खात्याच्या धोरणात आहेत, त्याच्यानंतर कोरोनाच्या संबंधात आहेत आणि एकूण जागतिक स्तरावरती जे काही त्यांना सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जायचं होतं, काही लोकांनी त्यांना नोबेल पारितोषिक द्यावरून चर्चा सुरू केली होती, ते सगळं आता म्हणजे बरोबर 6 महिन्यापूर्वी मोदी ज्या गमजा मारत होते त्या सगळ्या गमजा त्यांच्यावरती उलटायला लागल्यात. आणि त्या उलटायला लागल्यानंतर आता आपण यातनं बाहेर कसं पडायचं हा त्यांच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांच्या डोळ्यासमोर पुढच्या 2 निवडणुका, एक म्हणजे बिहार मधली आणि दुसरी बंगाल मधली. या 2 निवडणुका कसंही करून त्यांना जिंकायचे. कदाचित ते कसंही करून जिंकतील, पण त्यांना निवडणुका कसंही करून जिंकायचं तंत्र सापडलेलं आहे. ते कोणतं तंत्र वापरतील आणि कसंही करून निवडून येतील, कोणत्या प्रकारचं जाती आणि धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण करतील हे आता आपण सांगू शकत नाही. त्या निवडणुकांचं भाकीत करण्याची जागाही नाही. परंतु त्यांच्या डोक्यात मात्र फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे निवडणूक आणि सत्ता. बाकी अर्थव्यवस्था ढासळली तरी त्यांना काही नाही किंवा एकूण जगामध्ये आपलं स्थान काय आहे ह्याची त्यांना आता परवा नाही. आता फक्त त्यांना ताबडतोबीने परत सगळ्या ठिकाणी त्यांना सत्ता प्रस्थापित करायची. कदाचित 2022 साली त्यांना ह्या राज्यघटनेमध्ये काही प्रमाणात बदल करून राष्ट्रपती राजवट, राष्ट्राध्यक्ष राजवट, राष्ट्राध्यक्ष पद्धतीची संरचना याही प्रकारचे प्रयत्न करायचे असतील. त्या अनुषंगाने त्यांनी दिल्लीचं पुन्हा न्यू दिल्लीमध्ये अजून एक न्यू दिल्ली सुरू केलेली आहे. म्हणजे अजून काम सुरू व्हायचंय पण बऱ्याच प्रमाणात सुरू झालंय, सर्वे सुरू झालाय. त्यांना हे पार्लमेंटच
बरखास्त करायचं. पार्लमेंट पार्लमेंटची बिल्डिंग, ती पार्लमेंटची बिल्डिंगच बदलायची आहे, सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग बदलायच्या आहेत, प्राईम मिनिस्टरचा हाऊस बदलायचा आहे. म्हणजेच त्यांना नव्या दिल्लीची आता नवी दिल्ली अशी पुनर्रचना करायची. त्याच्या पाठीमागे त्यांचं धोरण जे काही असेल त्या धोरणाला कदाचित एक भाग म्हणून पीएम केअर्स हा फंड उभा केलाय. कारण नाहीतर त्यांना कोणत्याही पार्लमेंटच्या मांडणीतनं तो फंड मिळणार नाही, ते पैसे मिळणार नाहीत, तो निधी मिळणार नाही. तो निधी मिळावा याच्यासाठी स्वतंत्र निधी उभा करायचा हे त्या पीएम केअर्स फंडाचं मुख्य धोरण आहे. म्हणजेच 2022 पर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी आहेत. कारण त्यावेळेला आत्ताचे राष्ट्रपती निवृत्त होतात आणि तोपर्यंत निरनिराळ्या माध्यमांच्या मार्फत म्हणजे सीबीआय असेल, रिझर्व्ह बँक असेल, NIA असेल, या सगळ्यांच्या इलेक्शन कमिशन असेल, सर्वोच्च न्यायालय असेल आणि सगळा मीडिया. आता मीडिया तर ज्या पद्धतीने मोदींच्या बाजूने मोदींची तरफदारी करतो म्हणजे या चीनच्या संघर्षानंतर सुद्धा मीडिया खोटं बोलतोय याच्यावर लक्षात येईल की मीडिया असो किंवा इलेक्शन कमिशन असो, सगळ्या जणांना दावणीला बांधून आणि नुसतं त्यांनाच नव्हे तर विरोधी पक्षांमधल्या काही लोकांना ब्लॅकमेल करून, ब्राईब करून, त्यांना वश करून राज्यसभेमध्ये त्यांना नसलेलं बहुमत त्यांनी अशा लोकांना वश करून प्राप्त केलंय. कारण त्यांना राज्यघटना बदल करायचे आहेत. दुर्दैवाने काही विरोधी पक्ष सदस्य हे त्यांना बळी पडतात, त्यांच्या नाटकांना बळी पडतात, त्यांच्या कारस्थानांना बळी पडतात आणि त्याच्यामुळे मोदींना असं वाटतं की आपण कारस्थान आणि कट याच्या माध्यमातून आपलं स्थान पक्क करू शकतो, बळकट करू शकतो. हा जो त्यांचा गर्व आहे तो गर्व आता अडचणीत आल्यामुळे आता आपल्या देशाची स्थिती सर्वार्थाने गंभीर झालेली आहे. परंतु ज्या वेळेला या आर्थिक प्रश्नाचा झटका बसेल तो अजून बसायचा आहे. जवळजवळ 14 कोटी आपल्याकडे स्थलांतरित मजूर आहेत. ते 14 कोटी स्थलांतरित मजुरांचा प्रश्न अजून सुटायचा आहे, अजून तो आयरणीवरतीच यायचा. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही त्यांना सगळ्यांना उत्तर प्रदेशातच नोकऱ्या देणार. तितक्या लोकांना कोण, कुठून, कशा नोकऱ्या देणार, कुठून त्यांचं वेतन देणार याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा खुलासा सरकारकडे नाही. सरकारकडे निश्चित स्थलांतरित मजूर किती आहेत याचा नक्की आकडा पण नाही. त्यांच्या आर्थिक अहवालामध्ये त्यांनी 6 कोटी तसं म्हटलंय. निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणामध्ये 8 कोटी असं म्हटलं आणि इकॉनॉमिक पॉलिटिकल विकलीमध्ये जे एकूण सर्व्हे प्रसिद्ध झाले त्यात ते 14 कोटी तसं दिसतं. 14 कोटी स्थलांतरित मजूर याचा सरळ अर्थ असा, त्यांना गुणिले 5 जर आपण केलं तर 70 कोटी होतात. म्हणजे कुटुंब माणसं धरून तर 70 कोटी लोक जर अवलंबून असतील की आता नव्या निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमधनं किंवा जाणाऱ्या नोकऱ्यांमधनं, तर तो आर्थिक फटका अजून आपल्याला बसायचा आहे. तो कदाचित पुढच्या 2-3 महिन्यामध्येच बसू शकेल. म्हणजेच अजून 2-3 महिन्यांनी आपली आर्थिक स्थिती अजून वाईट होणार आहे. ती आर्थिक दृष्ट्या वाईट होणारी स्थिती त्यांना आता कळलेली आहे आणि ती जर अंगलट आली, निवडणुकीच्या माध्यमातून नाही, ती जर अंगलट आली तर आपल्याला तोंड द्यायला जागा नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी आता भारत चीन संघर्षाचं पण राजकारण केलंय, कोरोनाचं पण राजकारण केलंय, लॉकडाऊनचं पण राजकारण केलंय आणि म्हणून आता कोणत्याही परिस्थितीचं कोरोनाचं राजकारण करू नका, चीनचं राजकारण करू नका असं म्हणणं किंवा आर्थिक प्रश्नाचं राजकारण करू नका हे म्हणणं हे शहाजोगपणाचं आहे, ढोंगीपणाचं आहे. कारण राजकारण हा आता या परिस्थितीचा अपरिहार्य घटक आहे. या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणूक आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्प निवडून येतील की नाही याच्याबद्दल अजून खात्री नाहीये. ट्रम्प यांची दोस्ती करण्याच्या निमित्ताने जे एक मोठं असं यंत्र, राष्ट्रीय यंत्र तयार केलं परराष्ट्र धोरणाचं नरेंद्र मोदींनी, त्याचाही फटका आता गुजरातमध्ये बसतोय. नरेंद्र मोदींच्या आणि ट्रम्प यांच्या कार्यक्रमाला अहमदाबादला जे 6,000 लोक अमेरिका युरोपमधून मुख्यतः अमेरिकेतनं आले, त्या 6,000तल्या बहुतेक लोकांची कधीच चाचणी झाली नाही, वैद्यकीय चाचणी झाली नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी असंख्य लोकांना तिथे कोरोना बाधित झालेले आहेत. त्यातले काही जण मेलेत. आज गुजरातमध्ये सगळ्यात जास्त मृत्यू दर आहे देशातला. परंतु तुम्ही पाहिलं असेल तर टेलिव्हिजनवरती गुजरातचा मृत्यू दर चर्चेत येत नाही, उत्तर प्रदेशचा मृत्यू दर चर्चेत येत नाही. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 22 कोटी आहे, महाराष्ट्राची 11 कोटी आहे आणि गुजरातची 6 कोटी आहे. परंतु तुम्हाला लक्षात येईल की 6 कोटी आणि 22 कोटी म्हणजे कमी आणि जास्त या दोन्ही देशांमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य असल्यामुळे तिथे किती हाहाकार याची चर्चा आपल्याला ऐकू येत नाही. परंतु महाराष्ट्रात मात्र किती हाहाकार आहे, मुंबईत किती हाहाकार आहे याची वारंवार चर्चा ऐकू येते. याचं कारण त्यांना काही करून महाराष्ट्रातलं सरकार पाडायचंय, ते राजकारण करून पाडायचंय. म्हणून ते राजकारण करण्यासाठी सर्व गोष्टी आता ते जमा करतात. त्याच्याने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. तो या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आहे आणि भारत चीन हे आता त्यांना हाताशी एक प्रकारे त्यांच्या दृष्टिकोनातून नवीन परराष्ट्रीय धोरणाचं खेळणं मिळालंय. मला असं वाटतं आपण त्यांच्या या डावपेचांना, या कारस्थानाला बळी पडता कामा नये. त्यामुळे आत्ताची स्थिती देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर आहे.
जागतिक पातळीवरती गंभीर आहे, कारण जगात कुठेच कोणतेच कारखाने चालू नाहीत, उत्पादन नाही. आणि तुम्ही एक छोटीशी गोष्ट लक्षात घेतली असेल तर जगात कुठे उत्पादन नाही, खरेदी नाही, कारखाने बंद, व्यापार बंद, लोक बाहेर पडत नाहीत, आणि तरी सुद्धा स्टॉक मार्केट वर कसं चाललंय? स्टॉक मार्केट वर चाललंय याचा अर्थ कोणतरी ह्या परिस्थितीचा फायदा मिळवत आहे. तो कशामुळे फायदा निर्माण होतोय, कोणाचा फायदा होतोय, ह्याच्यावरती कुठे चर्चा नाहीये. म्हणजेच जे प्रश्न आपल्याला उत्तर देण्यासारखे नाहीत त्याच्यावरती चर्चाच करायची नाही, आणि ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची त्याच्यामध्ये वेगळ्याच प्रकारची चर्चा घुसवायची आणि आरोप पत्र सादर करून काँग्रेसला किंवा सर्व विरोधी पक्षांना बदनाम करायचं किंवा वश करायचं, अशा प्रकारचं धोरण आता नरेंद्र मोदी सरकारने घेतलेलं आहे. त्यामुळे आत्ताचा जो विषय आहे, सद्यस्थिती भारतातली आणि जगातली ही एकमेकात गुंतलेली परिस्थिती आहे. या गुंतलेल्या परिस्थितीनं कोणतंही अमेरिका सुद्धा राष्ट्रसत्ताला वेगळं करू शकणार नाही. ट्रम्प यांना जी आता काळजी वाटते आपण निवडून येऊ की नाही, ती सुद्धा या चीनच्याच प्रकरणामुळे वाटते. जपानलाही तीच काळजी वाटते. म्हणजेच आता चीन हा जगाचा केंद्रबिंदू नसून चीन हा जगाचा एक खलनायक असा केंद्रबिंदू असा करण्याचा प्रयत्न जो चाललाय, त्या डावपिचामध्ये भारताने सापडता कामा नये. अर्थातच याचा अर्थ असा नाही की आपण आपला जो गलवान व्हॅलीवरचा दावा आहे तो सोडून द्यायचा किंवा काश्मीरवरचा आपला दावा सोडून द्यायचा. काश्मीर आपला आहे, लडाख आपला आहे, परंतु जो वादग्रस्त मुद्दा होता तो वादग्रस्त मुद्दा नाही असं करून जर आपण त्यांच्यावरती आक्रमण करण्याचं धोरण लोकसभा राज्यसभेत जाहीर केलं तर त्याचा प्रतिवाद चायना करणारच. त्यांनाही त्यांचा राष्ट्रवाद आहे, तसा आपल्याला आपला राष्ट्रवाद आहे. त्यामुळे आता चीनचा हा संघर्ष भारताच्या या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालाय, नाहीतर गेल्या वर्षापर्यंत भारत आणि चीन यांचे संबंध उत्तम होते. आता मला वाटतं या 3 पार्श्वभूमीवरती म्हणजे राजकीय, आर्थिक आणि परराष्ट्र संबंधातले मी थांबतो. त्याच्यात आपण प्रश्नोत्तर घेऊ. ओके, आता आपण अनम्यूट करू शकतोय. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी माईक अनम्यूट करू शकता. केतकर सर, लवकरच बिहार आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. कोरोना आणि चीनच्या प्रश्नावरती या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतील असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की 2016 साली नोटबंदीचा निर्णय झाला, देशातली कोट्यवधी जनतेला त्याचा फटका बसला, पण त्याचा परिणाम 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. बरोबर. पुढे आणखी पुढचा प्रश्न म्हणताय का सर? 2 प्रश्न विचारले ना. ओके. निवडणुका आणि चीनचा वापर करून निवडणुका जिंकायचा प्रयत्न होईल का, आणि कोरोनाचा, असा प्रश्न पहिला. बरोबर हो. मग सरळ असं आहे, नोटबंदीनंतर सुद्धा त्यांना इतका फायदा झाला, प्रत्यक्षात देशातली अर्थव्यवस्था उधळली जाऊन सुद्धा, की त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना दुप्पट जागा मिळाल्या. त्यांनाच वाटत नव्हतं एवढ्या 325 जागा मिळतील, एवढ्या त्यांना उत्तर प्रदेशात मिळाल्या. तेच तंत्र त्यांचं निवडणुकीचं जे आहे, जातीयवाद, धर्मवाद आणि इतर अनेक मार्ग, सभ्य असभ्य, ते कोणते निवडणुका जिंकायचा प्रयत्न करू शकतील. विरोधी पक्ष जे आहेत, आता साधं तुम्ही गणित बघा, 31% मत मिळून 2014 मध्ये मोदी निवडून आले. 31% म्हणजे 69% मतदार त्यांच्या विरुद्ध गेले होते. 2019 मध्ये त्यांच्या पक्षाला 37% मत आहेत, म्हणजे 63% मतदार त्यांच्या विरुद्ध आहेत. तरी सुद्धा ते कोणाच्या मदतीने आहेत सत्तेमध्ये? तर आघाडीतल्या पक्षाच्या मदतीने जे आहेत. आघाडीतले पक्ष जर त्यांच्याबरोबर नसते तर 31% मतं त्यांना मिळाली नसतील, 37% मिळाली नसती. याचाच अर्थ असा की केवळ भारतीय जनता पक्षाच्या आणि हिंदुत्वाच्या धोरणावरती ते जिंकत नाहीत. तो त्यांचा फ्रंट आहे, त्यांचा लोकांचं मतं बनवायला हिंदुत्वाचा उपयोग पडतो, देशाचं राजकारण करता येतं, याच्यासाठी केलेली ती फ्रंट आहे. दुसरी फ्रंट आहे ती त्यांची विरोधी पक्षातली फ्रंट आहे, ती पंचमस्तंभी फ्रंट आहे. आणि विरोधी पक्षातल्या लोकांना वश कसं करायचं, तामिळनाडूमध्ये आता आपण पाहतोय अण्णा डीएमकेचं राज्य आहे, तिथेच आता मोठा संघर्ष चालू आहे. ओरिसामध्ये आपण पाहतोय बिजू पटनायकांच्या मुलाचं राज्य आहे आणि तो सुद्धा बीजेडी पक्ष लोकसभेत त्यांना सामील झालेला आहे. म्हणजेच विरोधी पक्षांमधल्या काही पक्षांना बरोबर घ्यायचं किंवा त्यांना प्रत्यक्षात तटस्थ ठेवायचं आणि आपलं बहुमत प्रस्थापित करायचं, हे त्यांचं राजकारण आहे. अशा प्रकारच्या राजकारणाने आणि कदाचित ईव्हीएम वापरून पण मला त्याच्याबद्दल माहिती नाही, ते आता निवडणुका जिंकणारच नाहीत असं मी म्हणणार नाही. बहुमत मिळेल की नाही आपल्याला माहित नाही. नितीश कुमार जे 10 वेळा आतापर्यंत इकडून तिकडे तिकडून इकडे गेलेले आहेत, ते आता कुठे आहेत हेही आपण सांगू शकणार नाही, आणि निवडणुका झाल्यावर ते कुठे येतील हेही सांगू शकणार नाही.
बोल प्रशांत बोल. कोरोनाच्या बद्दल तेच उत्तर आहे. कोरोना आणि चीन या दोन्ही बद्दलचा ते वापर करणार प्रचारामध्ये. प्रशांत कोठडिया बोलतोय. आजची जी सगळी परिस्थिती आणि पुढे होणारी दिवाळखोरीची परिस्थिती देशामध्ये, आर्थिक दिवाळखोरी, सामाजिक आर्थिक आणि सगळ्याच बाबतीत गोंधळ आणि दंगे आणि हे सगळं पसरून मुद्दामून अशा पद्धतीचं वातावरण तयार करून सरकारला फायदा होईल किंवा असं त्यांचं गणित दिसतंय का? नाही, आर्थिक दिवाळखोरी ही त्यांनी घडवून आणलेली नाहीये. आर्थिक दिवाळखोरी ही घडलेली आहे आणि ती त्यांच्या धोरणांमुळे घडलेली आहे. पण धोरणं अशा कारणाने केली नाही की आता आपल्याला आर्थिक दिवाळखोरी घडवून आणायची म्हणून. आर्थिक दिवाळखोरी त्यांच्या धोरणाचा परिपाक आहे. राजकीय दिवाळखोरी हाही त्यांच्या धोरणाचा परिपाक आहे. परंतु आता लोकांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये असलेलं जे काही राजकारणाचा अंडरस्टँडिंग आहे, समज आहे, तो माझ्यामध्ये खूप अपुरा आहे. विरोधी पक्ष सगळे, फक्त काँग्रेस नाही, फक्त विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला शिवाय देणं सोपं आहे. मी काँग्रेसचा म्हणून बोलत नाही. मी आता विरोधी पक्ष म्हटलं की काँग्रेसचं नाव घ्यायचं, बाकीच्या विरोधी पक्षांनी गप्प बसायचं. कम्युनिस्ट असोत किंवा डीएमके असोत किंवा बीजेडी असोत किंवा तृणमूल काँग्रेस असो, असं चालणार नाही. तेव्हा राजकीय दिवाळखोरी, आर्थिक दिवाळखोरी आणि धोरणात्मक दिवाळखोरी हे सगळं निर्माण झालेलं आहे, ते केलेलं नाहीये. म्हणायचं होतं की ही गोंधळाची परिस्थिती जर्मनीमध्ये ज्या पद्धतीनं संबंध बेकारी आणि वाढवून किंवा वाढली आणि त्याचा परिणाम कंट्रोल सत्ता करण्यामध्ये इथे आहेच, आता झालेलाच आहे कंट्रोल, पण तो अधिक टोकाला जाईल का? तसा प्रयत्न मात्र त्यांचा आहे. जर्मनीमध्ये जे घडलं होतं त्याचे संदर्भ वेगळे होते, पण अंतर्गत परिस्थिती म्हणाल तर त्या अर्थाने ते बरोबर आहे. जर्मनीमध्ये पण प्रचंड बेकारी होती, परंतु हिटलर यांनी ती बेकारी घालवण्यासाठी संबंध त्यांच्या अर्थव्यवस्थेचं मिलिटरायझेशन सुरू केलं. तशा प्रकारचं मिलिटरायझेशन यांना सुरू करणं जवळजवळ अशक्य आहे. त्याच्यामुळे हिटलरची आणि त्यांची तुलना करताना, मोदींची तुलना करताना हिटलरी धोरण ते घेतात, पण हिटलरी व्यवस्थापन ते घेऊ शकणार नाहीत, कारण भारताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे हिटलरी पद्धतीची राजकीय धोरणं ते आता आणू शकतात लोकांवर प्रभाव टाकायला. जसं त्यांनी तिकडे आर्यांच्या विरुद्ध, ज्यूंच्या विरुद्ध द्वेष तयार केला आर्यन संस्कृतीच्या आधारे, तर आपली हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे करून मुसलमानांना केंद्रबिंदू ठेवायचं आपल्या शत्रुस्थानी, हा प्रकार ते करू शकतात, जो त्यांनी हिटलरनी तिकडे केला तो. त्या अर्थाने ती तुलना होईल, पण नाहीतर जर्मनीची तुलना आता होऊ शकत नाही. कारण त्यावेळेला जागतिकीकरण अशा पद्धतीने नव्हतं. वर्ल्ड इंटरडिपेंडंट नव्हतं, इंटर रिलेटेड पण नव्हतं. आता वर्ल्ड इज कम्प्लिटली इंटरडिपेंडंट आणि इंटर रिलेटेड. सर, प्रदीप पुरंदरे सरांनी एक प्रश्न विचारलाय की ते असं विचारतायत की मोदी आणि शहा यांना भाजप अंतर्गत विरोध पुढे येण्याची चिन्ह आहेत का, किंवा आरएसएस देखील काही वेगळ्या पर्यायाचा विचार करू शकेल का? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पक्षामध्ये प्रचंड विरोध आहे, आरएसएस मध्ये सुद्धा विरोध आहे, पण कोणीही बोलण्याची हिंमत करणार नाही. अशा प्रकारे आपल्याच पक्षाच्या विरोधी, आपल्याच नेत्यांच्या विरोधी बोलण्याची परंपरा काँग्रेसमध्ये आहे, परंतु भारतीय जनता पक्षात नाही. समाजवाद्यांमध्ये तर ती कायमच होती, पण भारतीय जनता पक्षात किंवा आरएसएस मध्ये तशी परंपरा नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळे लोक वचकून घाबरून राहतील. याचा अर्थ ते हिंदुत्वाच्या शिस्तीत राहतील असं नाही. त्यांच्यापैकी 99% लोकांना वंदे मातरम पूर्ण म्हणता पण येत नाही, पण आविर्भाव असा असतो की आपण वंदे मातरमवादी आहोत. सतीश देशपांडेंनी प्रश्न विचारलाय की सरकार सद्यस्थितीमध्ये आर्थिक आणीबाणी घोषित करू शकेल का? करू शकते. आर्थिक आणीबाणी घोषित करू शकते, पण प्रत्यक्षात कोणती आणीबाणी आर्थिक राहत नाही, ती राजकीय होते. आता आनंद तेलतुंबडे, नवलाखा यांना सगळ्यांना अटक केली आहे. कशा संबंधात अटक केली? आरोप काय तर म्हणे त्यांनी पंतप्रधानांच्या खुनाचा प्रयत्न केला किंवा काय कट केला. 80 वर्षाचे आहेत ते. आनंद तेलतुंबडे प्राध्यापक आहेत, सुधा भारद्वाज प्राध्यापक आहेत, अतिशय वेलनोन आणि प्रतिष्ठित अशा. आणीबाणी नसताना केलंय. आणीबाणी जर केलीच आर्थिक आणीबाणी तर अर्थव्यवस्थेला धोका करण्याचा कट करतात, म्हणून ते करू शकतात अटक. काँग्रेसवाल्यांनी करू शकतील, कम्युनिस्टांनी करू शकतील, जो कोणी त्यांच्या विरोधात जाईल त्याला करू शकतील. सर, भाऊ गावंडे यांनी प्रश्न विचारलाय की आपली पुरवठा साखळी अजूनही पूर्वपदावर आली नाही, याचा परिणाम शेतकऱ्यांवर फार होत आहे, यावर काय उपाय असेल? म्हणजे डिमांड सप्लाय चेन, डिमांड सप्लाय साइड मध्ये, सप्लाय साइड डिमांड सप्लाय चेन आता सगळ्यात जर इकॉनॉमिक अडचणीत आली असेल तर डिमांड सप्लाय चेन फॉर ऍग्रिकल्चर इज नॉट सेपरेट, इट इज पार्ट ऑफ इट.
त्यामुळे ती कशी एकदम फक्त ऍग्रिकल्चरची डिमांड सप्लाय चेन सुरळीत राहील आणि औद्योगिक कमी राहील असं म्हणताच येणार नाही. संपूर्ण औद्योगिक व्यवस्था आता पूर्णपणे ठप्प झालेली आहे. एकही कारखाना चालू नाही, उत्पादन बंद आहे. अगदी लॉकडाऊन काढल्यानंतर सुद्धा उत्पादनाला सुरुवात झालेली नाही. योगेश देवरांनी प्रश्न असा विचारलाय की सरकारने श्रमिक ट्रेन या लॉकडाऊन 1च्या दरम्यान किंवा त्यानंतरच का सुरू नाही केल्या? काय नाही सुरू केलं? श्रमिक ट्रेन कामगारांना परत गावी जाण्यासाठीची सोय, श्रमिक ट्रेन्स वगैरे लॉकडाऊन 1 घोषित झाल्यानंतरच का नाही केलं, म्हणजे लवकर का नाही केलं असं प्रश्न विचारायचा योगेश. कारण त्यांना शॉक अँड ऑ पद्धतीचं धोरण करायचं होतं ना, त्यांना धक्कातंत्राने करायचं होतं. नोटबंदीचं त्यांनी कुठे नोटीस दिली? 8 वाजता घोषणा केली, 12 वाजता नोटबंदी सुरू झाली. हे 8 वाजता लॉकडाऊन जाहीर केलं आणि 12ला सुरू झालं. त्यांना असं वाटतं की अशा धक्कातंत्राने आपण लोकांना पूर्णपणे गाफील करून त्यांच्यावरती प्रभाव टाकू शकतो. आणि कित्येक आपल्यातले सुशिक्षित मध्यमवर्गातले लोक असं म्हणतात काही म्हणा चुकीचं धोरण असेल पण डिसिसिव्ह आहे, निर्णायक आहे, निर्णय घेतात. म्हणजे चुकीचं धोरण घेतलं तरी चालेल पण ते निर्णय घेतात. अशा प्रकारची चर्चा सुशिक्षित मध्यमवर्गात आहे. किंबहुना आता मध्यमवर्ग जेवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या बरोबर आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात गरीब वर्ग नाहीये. आणि हा सगळा सुशिक्षित शहरी आणि ग्रामीण. सर माझा प्रश्न असा आहे, प्रत्यक्षात तो वर्ग पाहतोय अर्थव्यवस्थेची अवस्था काय आहे, बँकांची अवस्था काय आहे. तेच बँकेमधले कस्टमर आहेत, त्यांनाच पैसे मिळत नाहीत, बँका बुडतायत, शेतीमध्ये कोसळलेलं आहे सगळं, उद्योग बंद पडलेले आहेत, भारताला कोणी कर्ज द्यायला तयार नाही, रिझर्व्ह बँकेकडनं सारखे पैसे काढायला लागतायत. हे सगळं पाहतोय ना हा सुशिक्षित मध्यमवर्ग. तरी सुद्धा ते निर्णायक आहेत आणि मुस्लिम विरोधी आहेत. तेवढे 2 मुद्द्यांवरती मध्यमवर्ग त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांना मतं मिळणारच आहेत असं मी म्हणणार नाही. वातावरण असं की त्यांना मतं न मिळण्याची स्थिती आहे. सर माझा प्रश्न असा आहे, हॅलो, हा प्रश्न असा आहे की गेल्या 10-12 वर्षापासून जिनपिंग जे सत्तेवर आले तेव्हापासून जास्त प्रमाणामध्ये त्यांनी विस्तारवादी भूमिका घेतलेली आहे. शेजारचा तैवान असेल, तिबेट असेल किंवा आता ऑस्ट्रेलियाच्या शेजारी असणाऱ्या बेटावर त्यांनी आरमार उभं केलेलं आहे. याच्या पूर्वी त्यांनी व्यवस्थित सगळ्या जगाला आपल्या अर्थव्यवस्थेच्या अंकित आणलं आणि आता विस्तारवादी भूमिका ते वाढवत आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांची ही भूमिका, म्हणजे आता जो प्रश्न निर्माण झाला तो आरोग्याचा आणि अर्थव्यवस्थेचा प्रश्न गांभीर्याने समोर आलेला आहे, तर याच्यावर काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की हे तुमचं काही प्रमाणात अज्ञान आहे. तैवान आणि हाँगकाँग आणि तिबेट आणि मकाऊ याबद्दल चीनच्या धोरणामध्ये एक कण मात्र फरक झालेला नाही. 1959 साली दलाई लामा आपल्या भारतात आले, आपण त्यांना आश्रय दिला. त्यावेळेला तिबेटचा प्रश्न प्रकर्षाने पुढे आला. तोपर्यंत हिंदी चिनी भाई भाई असं वातावरण होतं. नरेंद्र मोदी आणि जिनपिंग चीनचे हे तिकडे झोपाळ्यावर बसले अहमदाबादच्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा सांगितलं आता हिंदी चिनी भाई भाईचं वातावरण निर्माण होणार. मग ते हिंदी चिनी भाई भाईचं वातावरण कसं निर्माण झालं नाही. आणि तैवान आणि तिबेट आणि हाँगकाँग हे आता मीडियाने पुढे आणले, म्हणजे अमेरिकेच्या माध्यमातून ते पुढे आले. त्यांच्या धोरणात काहीही फरक पडलेला नाहीये. त्यांचा दावा ह्या तिन्ही प्रांतांवरती तो अयोग्य का योग्य आपण नंतर ठरवू. पण हा नवा दावा नाहीये, हे नवविस्तारवादी धोरण नाहीये. तिबेट, तैवान, मकाऊ आणि हाँगकाँग हे त्यांचेच आहेत हा त्यांचा दावा किंवा हे त्यांचं म्हणणं. हे 1949 साली क्रांती झाली तेव्हापासून किंवा त्याच्या अगोदरपासून आहे. म्हणूनच चांग काई शेकच्या फोर्मोसा म्हणजे तैवानला अमेरिकेने मान्यता संपूर्ण चायना म्हणून दिलेली होती. आणि आता भारतात परवा परत चर्चा सुरू झाली की आपण आता याचा सूड म्हणून, या लडाख प्रकरणाचा सूड म्हणून आपण तिबेटला मान्यता देऊ. पण तिबेटला आपण ऑलरेडी चीनचा भाग आहे म्हणून मान्यता दिलेली आहे. किंबहुना वाटाघाटीतनं कसं यशस्वीरित्या हा प्रश्न सुटू शकतो याचं उत्तम उदाहरण इंदिरा गांधींनी घालून दिलंय. सिक्कीमवरती पण त्यांचा दावा होता, पण सिक्कीमवरती चीननी वाद उपस्थित केला नाही. जर त्यांचं धोरण विस्तारवादी असतं तर ते सिक्कीमवरती गेले असते. जर त्यांचं विस्तारवादी धोरण असतं तर ते अरुणाचलमध्ये आता सैन्य घेऊन आले असते. ते अरुणाचलमध्ये सैन्य घेऊन आले नाहीत. अरुणाचल सुद्धा अजून वादग्रस्त भाग आहे. सिक्कीम वादग्रस्त होता. त्याच्यामुळे जर ते विस्तारवादी नव्याने सुरू झाले तर त्यांना अरुणाचल काढता येईल, अजूनही काढू शकतील. कारण अरुणाचल पण वादग्रस्त आहे, जसा लडाखचा गलवान व्हॅलीचा वादग्रस्त प्रश्न आहे किंवा अक्साय चीनचा. आपल्या दृष्टीने तो वादग्रस्त आहे का? आपल्या दृष्टीने त्यांनी कॅप्चर केलाय. पाकिस्ताननी तो भाग काश्मीरचा कॅप्चर केलाय, पण तो आता आंतरराष्ट्रीय आहे. आपल्याला जर पाकिस्तान पीओके ताब्यात घ्यायचा झाला
किंवा पूर्ण लडाख आपल्या ताब्यात घ्यायचा झाला अक्षय चीनच्या सीमेसकट, तर तो प्रश्न आंतरराष्ट्रीयच होणार, तो चीन भारत यांच्यात राहणार नाही. सर, अर्थव्यवस्थेसंदर्भातले 2 प्रश्न आहेत, जोडून ते मी एकत्र विचारतो. पहिला प्रश्न असा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेसाठी नोटाबंदीपेक्षा टाळेबंदी जास्त घातक ठरली आहे का किंवा ठरू शकेल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की एकूण सरकारी पातळीवरनं 3.1% वगैरे दर सांगितला जातो वाढीचा, आणि काही अभ्यासक मात्र उणे दर राहील एकूणच आपल्या आर्थिक वाढीचा असं म्हणतात. तर यावर तुमचं मत काय? नाही, मला वाटतं नोटबंदी आणि हे धोरण याची तुलना फक्त एकाच पातळीवरती होते, ती म्हणजे त्या धक्का तंत्राने दोन्ही ठिकाणी त्यांनी वापर केला. म्हणजे नोटबंदी पण 8ला जाहीर करून 12ला सुरू केली रात्री, आता या धोरणाचं म्हणजे त्यांना असं वाटतं की अशा धक्का तंत्राने दोन्ही धोरणांचा परिणाम काय झाला, तर दोन्ही यांनी अर्थव्यवस्था अगोदरच खड्ड्यात गेली होती, ती अधिक गेली. खरं म्हणजे नोटबंदीच्या वेळेला ती इतकी खड्ड्यात गेलेली नव्हती. 2016 सालची घटना आहे 8 नोव्हेंबरची, तेव्हा ती इतकी खड्ड्यात गेलेली नव्हती. त्यावेळेला 2014ला निवडून आलेले नरेंद्र मोदी नुकतेच आले होते आणि अशा पद्धतीने सगळं पब्लिक सेक्टर विकायची घोषणा त्यांनी केलेली नव्हती, कारण तेवढी व्यवस्था वाईट झालेली नव्हती. 2014 पर्यंत जे डॉक्टर मनमोहन सिंगांची धोरणं होती किंवा ती जी अर्थव्यवस्था त्यांनी आटोक्यात आणली होती, त्याच्या परिणामी 2016 पर्यंत अर्थव्यवस्था ठीक होती, पण ती त्यांच्यामुळे नव्हे, ती डॉक्टर मनमोहन सिंगांच्या अगोदरच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमुळे अर्थव्यवस्था ठीक होती. ती त्यांनी उधळायला सुरुवात केली, नोटबंदी हे त्यातलं पहिलं पाऊल होतं. त्यामुळे लॉकडाऊनची तुलना अर्थव्यवस्था कोसळणे किंवा कोसळू देणे एवढंच साम्य आणि धक्कातंत्र त्या दोन्ही याची तुलना होत नाही. दोन्हीचा परिणाम एक आहे, तो म्हणजे छोटे, मध्यम आणि मायक्रो इंडस्ट्री म्हणतात ते सगळे कोसळलेत, पूर्ण बंद पडलेत आणि अक्षरशः बेकारी काही कोटींनी वाढली. ओमकार वाडकर यांचा एक प्रश्न आहे सर, की हे एवढं सगळं आपल्या देशात चालू असताना विरोधी पक्ष मग तो कोणताही असो धोरणात्मक उपाय का पुरवत नाहीयेत, असं नाही वाटत का? आणि त्यांचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू दिला जात नाही किंवा पोहोचत नाहीये? हा प्रश्न चांगला आहे. त्यांच्याकडे धोरण आहे, पण त्यांच्याकडे संघटना नाही, द्वेष नाही, राजकारण नाही आणि रस्त्यावर उतरायची कोणताच विरोधी पक्ष. आता कम्युनिस्ट एवढे संघर्षवाले, पण त्यांना बंगालमध्ये पण उतरता येत नाही. फक्त काँग्रेस नाही आहे विरोधी पक्ष, त्यांचं राज्य आहे केरळमध्ये, पण त्यांना त्रिपुरामध्ये 21 सीट मिळू शकली नाही अशी त्यांची अवस्था झाली. मला एका कम्युनिस्ट नेत्याने म्हटलं की अहो तुमच्या काँग्रेस पक्षाची काय वाईट अवस्था आहे हो. मी म्हटलं हो ना, पण कम्युनिस्टांची एवढी वाईट नाही म्हटलं अजून झाली. हॅलो, विरोधी पक्षांची अवस्था आता वाईट आहे का चांगली आहे? वाईट आहे, पण त्याचं कारण त्यांचं धोरण पर्याय नाही त्यांच्याकडे म्हणून नाही. सगळे विरोधी पक्ष आता घोषणा काय देतात, ती काँग्रेस विरोधात आहेत सगळे. आता तुम्ही सहज जरा राजकारणाकडे नजर टाका, भारतीय जनता पक्षाच्या आघाडीत जे पक्ष आहेत ते सगळे काँग्रेस विरोधात जन्माला आलेले आहेत. सगळेच्या सगळे एकूण एक काँग्रेस विरोधाचं राजकारण हा आपल्या देशातल्या राजकारणाचा पाया 1967 पासून राम मनोहर लोहियांनी ज्यावेळेला अँटी काँग्रेस फ्रंट काढली तेव्हापासून तो कायम राहिलेला आहे. मग ते लोहिया असो, जयप्रकाश नारायण असो, व्हीपी सिंग असो, कायम राहिलेला पाया आहे तो. त्यामुळे आता राज्य भारतीय जनता पक्षाचा आहे आणि चांगल्या स्वतःच्या मेजॉरिटीचा आहे, पण चर्चा काँग्रेसच्या विरोधाची असते. जणू की काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेसचे फक्त 52-55 आहेत लोकसभेमध्ये, विरोधी पक्षाचं स्थान पण नाही आहे त्यांना, पण सगळी चर्चा ही काँग्रेस विरोधाची असते आणि त्याला सगळ्यांचा पाठिंबा असतो, म्हणजे इतर विरोधी पक्षांचा. कारण त्यांच्या राजकारणाचं केंद्रबिंदू काँग्रेस विरोध आहे आणि तो काँग्रेस विरोधचा नाहीये, कारण काँग्रेसवाले त्यांना चालतात. ज्योतिरादित्य सिंधिया त्यांना चालतात, प्रणब मुखर्जी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या ऑफिसमध्ये आलेले चालतात, त्यांना राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या पक्षात आलेले चालतात, त्यांना सगळ्या काँग्रेस बंगालमधनं जेवढे तरी काँग्रेस पक्षात त्यांच्यात गेले ते सगळे चालतात, तृणमूलमधनं त्यांच्याकडे आले तरी ते चालतात. त्यांचा विरोध काँग्रेसपेक्षा नेहरूवादी धोरणाला काँग्रेसमधल्या तो आहे आणि त्यामुळे काँग्रेसवाले आमच्याकडे या, आमचा पक्ष वाढवा आणि प्रत्यक्षात आपण नेहरू गांधी कुटुंबावरती आपला हल्ला करू त्याप्रमाणे ते करतायत. सर, सुदर्शन शिंदे यांनी प्रश्न विचारलाय की एकूणच कोरोनोत्तर म्हणजे पोस्ट कोरोना वर्ल्ड तुम्ही कसं बघता? आता खरं विचाराल तर आटोक्यात येणारं अराजक आणि आटोक्यात न येणारं अराजक एवढे दोनच पर्याय. अराजक हे निश्चित आहे, कोरोना नंतर अराजक हे निश्चित आहे
ते नुसतं महागाई आणि बेकारी याच्यापुरतं मर्यादित नाहीये. अक्षरशः प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात त्याचे अनेक प्रकारचे आविष्कार व्यक्त होणार आहेत, आत्महत्या वाढणार आहेत, गुन्हेगारी वाढणार आहे आणि असे विविध पातळींवरती तो असंतोष, अस्वस्थता ही अशी व्यक्त होणार आहे. आता ती असंतोषाची स्थिती आणि अस्वस्थतेची स्थिती खरं म्हणजे विरोधी पक्षांनी शिडामध्ये घेऊन या सर्व राज्यकर्त्या पक्षाला आव्हान दिलं पाहिजे. तसं सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन करण्यासारखं त्या विरोधी पक्षांना वाटत नाही. हा त्यातला दुर्दैवाचा भाग म्हणता येईल, जरी माझा दैवावर विश्वास नसला तरी. सर, फेसबुकवरून एक प्रश्न आलाय, त्याचा आशय असा आहे की एकूणच जागतिक पातळीवर अर्थकारणाच्या पातळीवर फक्त भांडवलशाही आणि नव उदारमतवाद याचं काही हे अपयशी ठरताना दिसत नाहीये का? आणि जर का तसं असेल तर मग काँग्रेस आणि भाजप यांच्या आर्थिक धोरणांमध्ये नेमकं काय फरक उरतो आणि त्याची भलामण आता कशी इथून पुढे करता येईल? पहिली गोष्ट म्हणजे काँग्रेस हा काही कम्युनिस्ट किंवा समाजवादी म्हणजे साम्यवादी किंवा समाजवादी पक्ष अधिकृत नाही. त्यांचं उद्दिष्ट सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी आहे. भारतीय जनता पक्षाचं ते उद्दिष्टच नाहीये सोशलिस्ट पॅटर्न ऑफ सोसायटी. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यामधल्या धोरणांमधले मुख्य फरक हा आहे की ज्या वेळेला डॉक्टर मनमोहन सिंगांनी उदारमतवादाचं धोरण स्वीकारलं त्यावेळेला त्यांनी त्या उदारमतवादाला कायमपणाने दुसऱ्या कोणत्या धोरणाची साथ दिली तर आरटीआय दिलं, आरटीई दिलं, राईट टू फूड दिलं, हे कामगारांच्या अधिकारात दिले, ह्युमन राईट्सचा प्रश्न घेतला. भारतीय जनता पक्ष त्याच्याबद्दल काही बोलतच नाही या प्रश्नांबद्दल. त्यामुळे त्यांच्यामधला फरक हा उजवं का डावं असा नाहीये. त्याच्यामधला प्रश्न राजकीय दृष्ट्या व्यावहारिक पातळीवरती लोकाभिमुख राजकारण करायचं का धर्मवादाचं राजकारण करायचं आणि मोकाट सुटलेल्या बाजारपेठेचं राजकारण करायचं एवढाच प्रश्न आहे. आता मोकाट बाजारपेठेचं राजकारण करणारा एक भाग भाजपमध्ये आहे आणि दुसरा भाग धर्मवादावरती भर द्यावा असा आहे. या दोघांची आता तिकडे एकजूट झाली. म्हणजे मोकाट धर्मवाद आणि मोकाट बाजारपेठवाद हे दोघे जण आता त्या पक्षातनं एकत्र आले भारतीय जनता पक्षात. तसं धोरण समाजवादी पक्षाचं नाहीये, मायावतीचं नाहीये, ममताचं नाहीये, एनसीपीचं नाहीये, डीएमकेचं नाही, अण्णा डीएमकेचं नाही. पण त्यांनी मात्र त्यांना वश करून घेतलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष आणि आता ह्या घडीला देशातला एकही पक्ष कम्युनिस्ट पक्षासकट समाजवादी राजवट आणण्याचा अजेंडा पुढे घेऊन आलेला नाही. सगळेजण जो अजेंडा आणतायत तो उदारमतवादाचा आणतात. म्हणजे काय म्हणतायत, सेक्युलरिझम ठेवा, म्हणजे सर्वधर्म समभाव ठेवा, कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातल्या किंवा सार्वजनिक संपत्तीवरती भांडवलशाहीचा हल्ला होऊन देऊ नका. परंतु याचा अर्थ खासगी उद्योगांना वावच देऊ नका असं नाही. खासगी उद्योगांना वाव द्यायला बंगालमधल्या कम्युनिस्ट पक्षाने तयारी दाखवली होती, केरळनी दाखवली, त्रिपुरानी दाखवली होती, अगदी परकीय भांडवलांना सुद्धा. परंतु हे सगळं आटोक्यात म्हणजे आपल्या सरकारच्या आटोक्यात पाहिजे, बाजारपेठेच्या आटोक्यात नाही. हा त्यांचा मुख्य मुद्दा फरक आहे, बाकी काही फरक नाही. गुड इव्हनिंग सर. सर युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे एक्सपांड होणे किती महत्वाचे आहे आणि असे कोणते घटक आहेत की ते भारताला समाविष्ट करण्यासाठी पूरक ठरतात आणि कोणत्या घटकांमुळे भारत त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकत नाही, म्हणजे विरोधाभास घटक ठरतात? कुठे समाविष्ट होत नाहीत? युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल P5 कंट्रीज मध्ये. P5 कंट्रीज मध्ये त्या पाचामध्ये त्यांना याला त्या 5 लोकांचं एकमत असायला लागतं. भारताला असं कोणते घटक आहेत की भारत त्याच्यामध्ये समाविष्ट होण्याचा दावा करू शकतो? भारताचा दावा आहे, पण त्यांना त्या 5 राष्ट्रांची मान्यता पाहिजे. त्यामुळे आता आपल्याला त्याच्या बाहेरचे जे मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये आपण सारखे निवडून देतोय. ते आता पहिल्यांदा नाही आलो काही. सिक्युरिटी काउन्सिलच्या 5 लोकांच्या बरोबर म्हणजे ज्यांना व्हेटोचा अधिकार आहे त्याच्यामध्ये जर आपली निवड व्हायची असेल तर अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड आणि फ्रान्स या 5 राष्ट्रांनी आपल्याला पाठिंबा द्यायला हवा. तो काही ते द्यायला तयार नाहीये. कारण त्यांच्यासमोर मग प्रश्न असा येईल की मग अजून काही राष्ट्रांकडे आहेत ॲटॉमिक वेपन्स. इस्रायलमध्ये आहेत जे त्यांनी जाहीर केले नाहीत, दक्षिण आफ्रिकेत आहेत ती त्यांनी जाहीर केले नाहीत, पण पाकिस्तानकडे आहेत, भारताकडे आहेत. सर पण आपल्याला दरवेळेस चायनानेच काउंटर का केलेलं आहे की चायना म्हणतो की पाकिस्तानला पण परमनंट सीट मेंबर द्या, तर आम्ही भारताला पण अलाव करतो. तर भारत दावा करू शकतो ना, कारण की भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने 2nd नंबरला आणि पर्चेसिंग पॉवर प्रायोरिटीच्या दृष्टीने 3rd नंबरला असेल. जर इतक्या मोठ्या लोकांचं रिप्रेझेंटेशन जर त्याच्यामध्ये नसेल तर मग हा कुठेतरी हे होतं ना सर. पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न लोकसंख्येवरती आधारलेलाच नाहीये. फ्रान्सची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी आहे तरी पण आहे. इंग्लंडची लोकसंख्या गुजरातपेक्षा कमी आहे. गुजरातची लोकसंख्या 6 कोटी आहे,
इंग्लंडची लोकसंख्या 5 कोटी आहे, पण इंग्लंड आहे त्याचा मेंबर. त्यामुळे लोकसंख्येचा प्रश्न नाहीये हा प्रश्न. दुसऱ्या महायुद्धानंतर जे साम्राज्यवादी आणि वसाहतवादी राष्ट्र होती त्यांच्याकडे सत्ता समृद्धी जी आली आणि त्यांच्याकडे जी शस्त्रसंपदा आली त्याच्यातनं त्यांनी प्राप्त केलेली ही ताकद आहे किंवा हे सामर्थ्य आहे. चीन आणि रशिया त्यात नंतर आले. रशियाने 49 सालपर्यंत अटॉमिक वेपन्स वापरलेली नव्हती, रशिया त्यावेळी त्याच्यात नव्हता. त्याच्यानंतर चीन तर 1964 मध्ये त्यांचा अटॉमिक वेपन्स आहे. हो हो, 67 मध्ये समावेश झाला चीन. सर, एक विशाल पाटील यांनी असा प्रश्न विचारलाय की सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष एक नागरिक राष्ट्र म्हणून सद्यस्थितीला कसे सामोरे जावे. मला वाटतं आपण ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे असू तिथे तिथे त्या त्या ठिकाणी या सरकारच्या धोरणाला अहिंसक पद्धतीने पण सातत्याने बोलत राहून विरोध केला पाहिजे. आता ह्या मध्यम वर्गामधला जो हा एक डोकं फिरल्यासारखा गर्वाचं घर त्यांचं तयार झालंय मोदींनी, ते तोडण्यासाठी आपण उतरलं पाहिजे. मध्यम वर्गाला विचार न घेता सुद्धा, कारण ते मुद्दा मांडतच नाहीत. आता जे मध्यम वर्गातले मोदी समर्थक आहेत त्यांना अंधभक्त वगैरे म्हणतो आपण, ते मुद्दा मांडतच नाहीत. ते फक्त मोदी पाहिजे, बस मोदी एके मोदी असं आहे. ते मोदी 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 जी घोषणा आहे चर्चेला नाही. तुम्हाला अनुभव येत असेल ना, मला तर दररोज येतो अनुभव. हल्ली कोणाशीही कोणत्या विषय वाद सुद्धा होऊ शकत नाही. चर्चा सोडा, वाद सुद्धा होऊ शकत नाही, कारण एका बाजूने एक अशी भिंत आहे, ती मोदीवाद ही भिंत आहे. त्या भिंतीवर तुम्ही डोकं आपटा किंवा आपटू नका. मी हल्ली त्यांच्यावर डोकं आपटत नाही, कारण त्यांना जेव्हा बदलायचं असेल तेव्हा बदलतील. त्यांना जर आर्थिक दिवाळखोरी हवी असेल तर येऊ दे. त्यांना आपण इतक्या वेळा सांगितलं की आर्थिक दिवाळखोरी, ते नोटबंदी नंतर असं झालं, तरी त्यांनी दिली ना मतं आणि त्याला डिफेंडही केलं. आता साधी गोष्ट आहे की त्या 2G स्पेक्ट्रम आणि कोलगेटच्या संबंधामध्ये त्यांनी एवढा हंगामा करून त्याच्यावरती सरकार आपलं संपादन केलं. कोण पकडले त्याच्यातले मला अजून माहित नाही. 1,76,000 कोटी रुपयाचा टेलिकॉमची भानगड भ्रष्टाचार आणि 1,86,000 कोटीची कोलची भानगड, म्हणजे दोन्ही मिळून जवळजवळ 4 लाख कोटी रुपये एवढी भ्रष्टाचाराची संख्या त्यांनी आपल्याला सांगितली अण्णा हजारेंच्या मार्फत. ते अण्णा हजारे गप्प आहेत ते सोडून देऊ आपण, त्यांना त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही. पण ज्यांनी ही बोंबाबोंब केली, कैलासवासी अरुण जेटलींपासून ते अगदी कम्युनिस्टांपर्यंत, पण भाजप राज्यावर आहे. त्यांनी कोणाला पकडले ह्या प्रकरणांमध्ये? 4 लाख कोटीचा भ्रष्टाचार करणारे एकही माणसाला पकडलेलं नाही. किंवा ते कुठे गेलेत पैसे जे तुम्ही एवढे जाहीर केले? ते पैसे सांगितले नाहीत. उलट त्या कोर्टाने असा निर्णय दिला सीबीआयच्या, किंवा तुम्ही भ्रष्टाचार म्हटलं, पण तुम्ही काही आरोपपत्र सादर केलं नाही, आरोपी सादर केलेले नाही, तुम्ही काहीच केलं नाही. निर्दोष सोडून दिले त्यांनी. ज्यांच्यावर आरोप होते ते सगळ्यांना कोर्टाने सोडले. यांच्या कारकिर्दीत कोर्टाने सोडले. तर ते आरोपपत्र तर ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे फसवणुकीच्या आधारे ते असं म्हणतात ना, यू कॅनॉट फूल ऑल द टाइम फॉर ऑल पीपल ऑल द टाइम, पण यू कॅन फूल सम पीपल फॉर सम टाइम. हे नरेंद्र मोदींनी सिद्ध केलंय. इतक्या सगळ्या देशांमध्ये फिरून आल्यानंतर, आता मगाशी कोणतरी प्रश्न विचारला, इतके दौरे केले त्यांनी एका वर्षामध्ये, ते 1/33 दिवस ते देशाबाहेर होते. इतके दौरे करून त्यांना सिक्युरिटी काउन्सिलची मेंबरशिप कुठे मिळाली? सगळेजण ते आले हे सांगायचे आपल्याला आश्वासन दिलं आहे. साध्या न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप म्हणजे NSG त्याची मेंबरशिप सुद्धा मिळाली नाही. फक्त हे तिकडे जाऊन आले की सांगायचे की आपल्याला NSGची मेंबरशिप मिळणार, आता आपल्याला सिक्युरिटी काउन्सिलची मेंबरशिप मिळणार. कोणतीच मेंबरशिप आपल्याला दिली नाही. त्यांच्या तिकडच्या ज्या भल्या भल्या सभ्या व्हायच्या त्या तिकडे तिथले भारतीय त्या सभेत असायचे. आणि आता मोदींची नवीन कॉन्स्टिट्युएन्सी त्यांनी तयार केली आहे त्यांच्या पद्धतीने हुशारीने, ती NRI कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन, अनिवासी भारतीयांची. इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, मिडल ईस्ट म्हणजे दुबई वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी जे भारतीय तिकडे गेलेले आहेत त्या भारतीयांना वाटतं की मोदी आता सगळं बदलून टाकणार, जग आणि सगळा देश बदलून टाकणार. प्रत्यक्षात त्यांनी जर पाहिलं तर गेल्या 6 वर्षात नक्की काय बदलले नक्की. तर हे बदललंय की पूर्वी अशा पद्धतीने देशाचं राजकारण नव्हतं. पूर्वी अर्थव्यवस्थेची एवढी धुळधाण झालेली नव्हती. जगभर ज्यावेळेला 2008चं अरिष्ट आलं किंवा 2008च्या अरिष्टामध्ये आयर्लंड पासून इथिओपियापर्यंत सगळे देश वाईपआउट झाले, त्यांची अर्थव्यवस्था वाईपआउट झाली. भारत एकटा टिकला कारण 1969 मध्ये इंदिरा गांधींनी जे बँक राष्ट्रीयकरण केलं होतं त्यामुळे आपल्या बँका व्यवस्थित राहिल्या आणि बाकीच्या सर्व देशांमधल्या बँका पूर्णपणे कोसळल्या.
आपलं काँग्रेसच्या आणि इंदिरा गांधीच्या आणि नेहरूंच्या धोरणामुळे आपण टिकलोय. त्याच्याऐवजी आपण 70 वर्षात काय केलं अशीच जर चर्चा आहे, ती जर मध्यमवर्गाला पटत असेल तर त्यांच्या नादी किती लागावा हा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्यांना समजेल किंवा समजेल, नाही तर नाही समजणार. हॅलो सर, रवी जोशी यांनी एक प्रश्न विचारलाय की सध्याचे पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांच्या खूप जवळ गेलेले आहेत आणि मग उद्या जर का अमेरिकेत सत्तांतर झालं, ट्रम्प हरले, तर मग मोदी भारताच्या आणि मोदींच्या अमेरिकेच्या विदेश संबंधांवर काय परिणाम होतील? आणि ट्रम्प 2016 मध्ये निवडून आले, 2014 पासून मोदी पंतप्रधान आहेत, 14 ते 16 ओबामा अध्यक्ष होते. त्या काळामध्ये मोदी असं म्हणायचे की बराक ओबामा माझे फार दीर्घकाळ मित्र आहेत आणि म्हणून ते जाहीर अधिकृत प्रोटोकॉलच्या डिप्लोमॅटिक मीटिंग मध्ये पण त्यांना बराक बराक असं म्हणायचे. एका विशिष्ट मुंबईच्या सभेमध्ये त्यांनी बराक म्हणजे पहिल्या नावानी ऑनरेबल प्रेसिडेंट असं म्हणायचं असतं, तिथे बराक बराक या नावाने त्यांनी 40 वेळा उच्चार केला. त्यामुळे जणू बराक ओबामा हे आपले एकदम दीर्घकालीन मित्र आहेत, लहानपणापासूनच. अशा पद्धतीने व्यवहार केला. ट्रम्प आल्यानंतर ते त्या दुसरा जो कोण येईल त्याच्याशी सोडून देतील. कारण प्रश्न केवळ ती व्यक्ती कोण आहे हा नाहीये. अर्थातच ट्रम्प जर निवडून आले नाही तर त्यांना थोडा सेटबॅक बसणार. जसे नेतान्याहू निवडून नाही आले तर इस्रायलच्या ठिकाणी पण त्यांना सेटबॅक बसणार. कारण इस्रायल आणि अमेरिका हे त्यांच्या आत्ताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यातल्या त्यात त्यांना वाटणारे रिलायबल फ्रेंड आहेत. इस्रायल नक्की त्यांचा रिलायबल फ्रेंड आहे. अमेरिका रिलायबल नाही, कारण अमेरिका फक्त स्वतःच्या राजकारणाचा आणि स्वतःच्या अर्थकारणाचा विचार करतो. त्यामुळे नवीन अध्यक्ष आला तर कदाचित एक काय म्हणतात त्याला सायको पॉलिटिकल सेटबॅक ज्याला म्हणतात, ते सायकोलॉजिकल आणि काही प्रमाणात पॉलिटिकल असा तो मोदींना वाटेल. परंतु प्रत्यक्षात ते बराक म्हणणार, अजून कोणी जो विधान येईल तर जो म्हणायला लागतील. कारण मोदींचा सगळा राजकीय व्यवहार हा प्रदर्शनावरती आहे, नाटकावरती आहे. त्यांचे हातवारे बघा, त्यांची बोलण्याची पद्धत बघा, त्यांच्या बोलण्यातले मुद्दे बघा. ते आत्मनिर्भरता असेल, ते निरनिराळे वापरत असतात, सारखी यमक वापरत असतात. मुद्द्याचं काय बोलतात? मुद्द्याचं काहीच बोलत नाही. स्थलांतरित त्यांच्या प्रश्नाबद्दल काय सांगितलं तर म्हणे तो प्रश्न निर्मला सीतारामन सोडवतील. ते अरुण जेटलींवरती इतके प्रश्न त्यांनी सोडून दिले. ते अरुण जेटली मेल्यानंतर त्यांचं नाव पण घेतलं नाही त्यांनी. सुषमा स्वराज परराष्ट्रमंत्री असताना त्यांना त्यांनी कुठे नेलं पण नाही परराष्ट्रामध्ये. मोदींना फक्त मी मोदी एवढंच धोरण आहे. नरेंद्र मोदींचं धोरण मी मोदी सत्ता आणि मला ताबडतोबीने मदत करायला अमित शहा. भारतीय जनता पक्षात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे, पण त्यांच्यापैकी कोणाचीही बोलायची हिंमत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अस्वस्थता आहे, त्यांच्यापैकी कोणाची बोलायची हिंमत नाही. कारण त्यांच्याकडे तसं बोलायची पद्धत नाही आहे. ते सहन करायचं. कारण आपल्याला बेसिकली काय पाहिजे तर मुस्लिम द्वेषाचं, हिंदुत्वाचं राजकारण आपल्याला टिकवायचं आहे. त्याच्यासाठी ते काम करतात सगळे RSS वाले आणि भाजपवाले म्हणजे मोदीवाले. आणि ह्या मध्यमवर्गाला हा त्यांच्या मनातला जो सुप्त मुस्लिम द्वेष होता दीर्घकाळ त्यांनी जपलेला, तो त्यांना वाटतो की मोदींच्या मार्फत आपल्याला, आणि कोणत्याही परिस्थितीत तो जो मुस्लिम द्वेष आहे तो मुस्लिम द्वेषाचं एक हे साखळी आहे. मुस्लिम द्वेष, त्याच्यानंतर काँग्रेस द्वेष, त्याच्यानंतर नेहरू गांधी घराण्याचा द्वेष, असं सगळं ते राजकारण आहे. आणि शेवटी काय तर त्यांना ह्या स्वातंत्र्य चळवळ जी आहे आपली, त्या स्वातंत्र्य चळवळीबद्दलच नफरत आहे. नाही तर कोणाची हिंमत झाली असती का? प्रज्ञा ठाकूर सारख्या बाईंनी सरळ लोकसभेमध्ये आणि बाहेर नथुराम गोडसेच्या बाजूने बोलणं, हे आपल्या देशात कधी होऊ शकत होतं पूर्वी? हे मोदी आल्यानंतरच किंवा मोदी येण्याच्या पार्श्वभूमीवर सुरू झालंय. नथुराम गोडसेच्या बद्दल इतक्या उघडपणे त्याचे पुतळे बांधा, तोच खरा राष्ट्रभक्त आहे. त्यामुळे आत्ताही गांधीजींना स्वच्छता अभियानासाठी वापरतात, त्यांच्या मनात गांधी नाहीये. तो त्यांच्या नुसतं बोलण्याचा भाग आहे. त्यांना प्रत्यक्षात काय मान्य नाहीये तर ज्या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही भाग घेतला नाही, त्यांचा कोणी मनुष्य फाशी गेलेला नाही, त्यांचा कोणी मनुष्य तुरुंगात गेलेला नाही, त्यांच्या कोणत्याही माणसाला जन्मठेप झालेली नाही. आणि काँग्रेसला त्यांनी कितीही शिव्या दिल्या 70 वर्षात, तरी काँग्रेसचे हजारो नाही लाखो लोक तुरुंगात गेलेले. मग ते म्हणतील ती जुनी काँग्रेस होती, पण काँग्रेसची परंपरा आहे ती. संघाची काय परंपरा आहे? ती संघाला संपूर्ण परंपराच स्वातंत्र्य चळवळीची नष्ट करायची, हा त्यांचा राजकारणाचा डाव आहे. सर, शमसुद्दीन तांबोळेंनी असा प्रश्न विचारलाय की मोदींनी असं विधान केलंय की चायना इज मोर डेंजरस दॅन पाकिस्तान.
तर हे मोदींनी पूर्ण खोटं विधान केलेलं आहे. हे आता फक्त लोकाभिमुक्त आपण आहोत, लोकांच्या भावनेबरोबर असं दाखवण्यासाठी केलंय, असं त्यांना अजिबात वाटत नाही. तुम्हाला जर आठवत नसेल तर सांगतो, ज्या वेळेला अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला, तो अमेरिकेने व्हिसा नाकारल्यानंतर मोदींनी चीनला कळवलं मला चीन मधल्या प्रगतीचा अभ्यास करायचा म्हणून मला तिकडे यायचंय. चीननी त्यांना रेड कार्पेट देऊन त्यांचं स्वागत केलं होतं. ज्या वेळेला जगात युरोप आणि अमेरिका दोन्ही ठिकाणी त्यांना व्हिसा नाकारला होता. फक्त अमेरिकेत नाही, लोक अमेरिकेचं म्हणतात, युरोपातही त्यांना व्हिसा मिळत नव्हता. त्यावेळेला चीननी त्यांना बोलावलं. किंबहुना त्यावेळेला त्यांच्या दोस्तीला सुरुवात झाली आणि म्हणून ते पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी ताबडतोब चीनला कॉन्ट्रॅक्ट दिलं वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचं, शांघायच्या फाउंड्रीचं. ते चीनला जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलं ताबडतोब, त्याचं कारण त्यांनी 2008 ते 2014 ह्या काळामध्ये चीनशी मी सांगितलं ना, कोणताही पंतप्रधान, नेहरू असो किंवा कोणी असो, खरं म्हणजे नेहरूंना तर केवढा अधिकार होता. नेहरूंच्या सल्ल्यावरनं द्वारकानाथ कोटणीस हे चीनमध्ये 1938 मध्ये गेले. ते 1942 मध्ये वारले. त्यांचा पुतळा तिथे आहे. ते चीनमधले सगळे लोक, जर एवढा भारतद्वेष असता त्यांनी तो पुतळा उडवून लावला असता. त्यांनी तो पुतळा उडवलेला इतकंच नव्हे तर चीनचे सगळे प्रमुख नेते त्या पुतळ्याला अभिवादन करायला जातात द्वारकानाथ कोटणीसांच्या. त्याच्यावरती शांतारामांनी पिक्चर काढला होता, कोटणीस की कहाणी अमर कहाणी म्हणून. तसा द्वेष चीनमध्ये नाहीये जसा हे प्रयत्न करतायत. पण चीन कायमपणाने मोदींच्या बाजूनी राहिला होता गेल्या वर्षापर्यंत, जोपर्यंत त्यांनी 5 ऑगस्ट 2019 लडाख आणि जम्मू अँड काश्मीर याच्या संबंधात 370 कलम जाहीर करून आणि नंतर नागरिकत्वाच्या कायद्याने प्रश्न उपस्थित करून आपला अंतर्गत प्रश्न हा आंतरराष्ट्रीय केला आणि आपल्याच नेबरहूडच्या विरोधात मांडायला सुरुवात केली. त्यावेळेला चीन बिथरला आणि चीननी ही कृती केलेली आहे. त्यामुळे ह्या कृतीला आपण जबाबदार आहोत. चीनचं आक्रमण आहे ते परतवून लावायला पाहिजे. जी काय आपली बाजू असेल, आपली जमीन असेल ती आपल्याकडे ठेवली पाहिजे. एवढाच प्रश्न आहे. तर तो वाटाघाटीने सुटणार आहे, युद्धाने सुटणार नाही. चीन कायम भारताच्या विरुद्ध होत आहे म्हणण्याला अर्थ नाहीये. कारण पंचशीलच्या तत्वामध्ये पंडित नेहरू आणि चौहानलाल यांनी जे हिंदी चिनी भाईभाईचं धोरण स्वीकारलं त्याचंच नाव पंचशील होतं. त्यामुळे अहमदाबादच्या मोदींच्या बैठकीनंतर चीननी त्यांच्या विधानामध्ये पंचशीलचं धोरण आपण पुन्हा राबवूया असं जाहीर म्हटलं होतं. मोदींनी म्हटलं नव्हतं. कारण मोदींना नेहरूंचं नाव घेतलं की त्यांचे केस डोक्यावरती उभे राहतात. भारतीय राजकारण आता व्यक्तिकेंद्रित होत चाललंय, याबद्दल आपलं मत काय? आणि असेल तर आपण स्वतःला लोकशाही राष्ट्र म्हणून घेणं किती उचित ठरेल? भारतीय राजकारणाचं काय होत आहे? व्यक्तिकेंद्रित होत चाललंय. हा, ते मात्र दुर्दैवाने आता मोठ्या प्रमाणावर आहे. आणि सहज जर तुम्ही आता आपल्या देशातल्या राजकारणाकडे किंवा राजकीय पक्षांकडे नजर टाकली तर आता आपल्याला असा एक विचार करायला येणार आहे की पार्ट्यांची काही गरज आहे का, असाच प्रश्न पडेल लोकांना. कारण सगळ्या पार्ट्या एकच भाषा करतात, प्रत्येकाचा फक्त आयकॉन वेगळा आहे. ममता शिवाय तृणमूल काँग्रेसला काय स्थान आहे, मायावती शिवाय बीएसपीला काय स्थान आहे, मुलायम आणि अखिलेश शिवाय त्यांच्या पक्षाला काय स्थान आहे, ह्या सगळ्या व्यक्ती केंद्रित आहेत. परंतु असाच ते म्हणतात की सोनिया गांधी आणि राहुल शिवाय किंवा नेहरू गांधी घराण्याशिवाय काँग्रेसला काय स्थान आहे, नेहरू गांधी शिवाय काँग्रेस घराण्याला काय स्थान आहे, हे आपल्याला 1991 ते 1998-99 पर्यंत दिसलेलं आहे. त्या 8 वर्षात कोणी नेहरू गांधी घराण्याचा मनुष्य काँग्रेसच्या पदावर नव्हता, कोणी पंतप्रधान नव्हता, कोणी कोणत्याही ठिकाणी नव्हता. आणि 7.5 वर्ष काँग्रेस चाललेली होती. किंवा 1885 ते 1947 कोणीही सत्तेत नव्हता नेहरू गांधी घराण्यातला. हे चालू होतं, काँग्रेस पक्ष चालू होता. जर काँग्रेस पक्षाला गांधींचं किंवा नंतर नेहरूंचं आणि नंतर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांचं नेतृत्व मिळालं असेल तर ते मिळालंय. पण म्हणून त्यांच्याशिवाय काँग्रेस चालणार नाही असं नाही, काँग्रेस चालणार. उलट तो प्रश्न भारतीय जनता पक्षाला येणार की नरेंद्र मोदी अमित शहा नंतर तो पक्ष त्या पक्षाला जोडणारं काहीच नाहीये. कारण त्यांच्या पक्षात किती अस्वस्थता आहे सगळ्यांना माहितीये. नरेंद्र मोदी त्यावेळेला प्रश्न जाहीरपणे विचारतोय, नेहरू जिवंत असताना आणि इंदिरा गांधी जिवंत असताना अमेरिका आणि युरोप, एका पुस्तकाचं नाव आहे आफ्टर नेहरू हू असं पुस्तकाचं नाव आहे आणि ते नेहरू जिवंत असताना प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे. त्यावेळेला चर्चा असायची आफ्टर नेहरू हू, त्याच्यानंतर आफ्टर इंदिरा हू अशी चर्चा असायची. जाहीरपणे वर्तमानपत्रात लेख यायचे. कोणाची हिंमत आहे का आफ्टर मोदी हू असं विचारायची, प्रश्न तरी लिहायची कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर. त्यावेळेला व्हायची चर्चा, त्यावेळेला टीव्ही नव्हता पण वर्तमानपत्रात व्हायची. पुस्तकाचं टायटल आहे आफ्टर नेहरू हू आणि त्यांची नावं दिलीत आफ्टर नेहरू हू. त्यात यशवंतराव चव्हाणांचं नाव आहे, सखा पाटलांचं नाव आहे, लालबहादूर शास्त्रींचं नाव आहे त्याच्यामध्ये, त्या पुस्तकामध्ये. असं कोणी लिहू दे तो दुसऱ्या दिवशी अटकेत जाईल.
मोदींचा खून करण्याचा प्रयत्न केला म्हणून. कालची तुम्ही ती बातमी पाहिली ना, पीटीआयच्या वार्ताहराला काढून टाकलं प्रसार भारतीने. का काढून टाकलं? कारण चीन मधला जो आपला राष्ट्रदूत आहे, चीन मधला भारताचा राष्ट्रदूत, त्यांनी चीनला असं सांगितलं की तुम्ही जे भारताच्या हद्दीत सैन्य आणलेलं आहे ते सैन्य तुम्ही ताबडतोब मागे घ्या, म्हणजे आपला प्रश्न मिटेल. आणि हे त्यांनी पीटीआयच्या वार्ताहराला सांगितलं की मी असं त्यांना सांगितलं. ते पीटीआयच्या वार्ताहरांनी छापलं. आता गंमत अशी, मोदी काय म्हणाले होते की त्यांचा कोणी इकडे आलाच नाही आणि त्यांचं कोणी आक्रमण केलंच नाहीये, त्यांचं इकडे काही पोस्ट नाहीये, आणि त्यांचा आपल्याच देशाचा मोदींनी नेमलेला राजदूत असं म्हणतो की चीनला मी विनंती केली की तुम्ही जे आत आलेला ते बाहेर जा. याचा अर्थ ते मोदी खोटे ठरले. ते खोटे ठरले हे सिद्ध होत नाही, म्हणून त्यांनी वार्ताहराला काढला, ते राष्ट्रदूताला नाही काढला. हे ह्या प्रकारचं राजकारण आहे, या प्रकारची दहशत आहे, ती त्यांच्या पक्षातही आहे, संघातही आहे. प्रशांत कोठडे यांचा प्रश्न आहे की न्यायालयीन स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे पूर्णपणे धिंडवडे निघाल्यामुळे आणि मीडियाची लाचारी यामुळे विरोधी पक्ष असो की लढाऊ व्यक्ती न्याय मिळणे अशक्य होऊन बसले आहे. यातून काही मार्ग कसा काढता येईल? न्यायालयाच्या बद्दल आपण कसं म्हणणार? कारण न्यायालय असं म्हणतील आम्ही ऑब्जेक्टिव्हली निर्णय देतो, आम्ही न्याय्य पद्धतीने निर्णय देतो. असं आपण न्यायालयाला म्हणू शकत नाही की तुम्ही मोदींची चमचगिरी करून निर्णय घेताय म्हणून. असं म्हणू शकत नाही तुम्ही, कारण तो न्यायालयाचा अपमान होईल. परंतु एक लक्षात घ्या, ठिकठिकाणी हायकोर्टांमध्ये सरकारच्या विरोधात निर्णय येत आहेत, ठिकठिकाणी हायकोर्टामध्ये विरुद्ध येतात निर्णय. मग त्यांच्या पुढे एकदा मध्ये परवा अहमदाबादमध्ये असं जाहीर एका कोर्टामध्ये म्हटलं गेलं की ज्या पद्धतीने करोनाची पद्धतीचं चालले उपचार वगैरे व्यवस्थापन ते पाहता 70% अहमदाबाद मधल्या लोकांना कोरोना होणार आहे असं विधान केलं. तिथे त्या कोर्टामध्ये विधान झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्या जजला ट्रान्सफर करून टाकला. दिल्लीमध्ये एका जजनी अशाच प्रकारचं एक विधान केलं, त्याला अक्षर 12 तासात ट्रान्सफर करून टाकला, मध्यरात्री ऑर्डर काढून. तशीच गुजरात मधली सुद्धा. हे अगदी अलीकडच्या घटना फ्रंट पेज वरती छापून आलेले. दोन्ही तिथल्या न्यायाधीशांना तिथे निरोप समारंभ झाले आणि ते दोन्ही हायकोर्ट होते, हे लक्षात घ्या. हायकोर्टांमध्ये अजून काय काय त्या निषेध होते, पण तो निषेध होऊ नये म्हणून अशा प्रकारची दहशत सुद्धा बसवली जाते. त्यांची ताबडतोब ट्रान्सफर करायची. कित्येक जवळजवळ मला वाटतं 1/3 जजेसच्या नेमणुकाच होत नाहीये. कारण त्या नेमणुका नागपूरच्या RSSच्या ऑफिसने पण क्लिअर करायला पाहिजेत ना, नुसत्या अमित शहा आणि मोदींनी नाही करून चालत. सर, मच्छिंद्र गोजमे यांचा प्रश्न असा आहे की ढासळत्या अर्थव्यवस्थेचा, शेवटचे 2 प्रश्न घेऊयात आता. ढासळत्या अर्थव्यवस्थेचा बड्या भांडवलदारांवर विपरीत परिणाम होणार हे निश्चित असूनही ते संघटितपणे आणि उघडपणे काही भूमिका का घेत नाहीत, हा एक प्रश्न. आणि आधी याच आशाचा प्रश्न दुसरा असा आहे की एकूण अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर येण्यासाठी नक्की धोरणात्मक उपाययोजना काय असल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये एकूण देशातले मोठे व्यावसायिक आणि भांडवलदार यांची भूमिका काय असेल? पहिली गोष्ट म्हणजे जशी विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाहीये तशी सर्व भांडवलदारांमध्ये सुद्धा एकजूट नाहीये. आणि सगळ्या भांडवलदारांचे हात दगडाखाली आहेत किंवा स्केलेटन्स इन कपाट म्हणतात तसं त्यांच्या कपाटामध्ये सापळे आहेत हाडांचे. त्यामुळे ते घाबरून असतात, ते वचकून असतात. परंतु अशा भ्रमामध्ये राहू नका की हा भांडवलदार वर्ग मोदींच्या पूर्णपणे बाजूचा आहे, तो दहशतीमुळे बाजूचा आहे. केव्हाही त्यांच्यावरती इन्कम टॅक्स रेड येईल. त्याचे अनेक विरोधी पक्षातले नेते हे त्यांच्यावरती इन्कम टॅक्स रेड येईल, ईडीची रेड येईल, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची, अशा भीती खाली आहेत आणि म्हणून त्यांच्या बाजूने आहेत, त्यांच्या बाजून नाहीये. तीच भीती, आणि हे माझं मत नाहीये, हे राहुल बजाज, चिरंजीव राजीव बजाज यांनी जाहीरपणे टीव्हीवरती सांगितलंय की अनेक भांडवलदारांना भीती वाटते, उद्योगपतींना. आता त्यांना भीती वाटणे योग्य की अयोग्य ते ठरवतील असं ते म्हणले तिथे. त्यामुळे भांडवलदारांमध्ये एकजूट आहे असं नाही. भांडवलदार सुद्धा वाट बघतायत की नरेंद्र मोदींचा पराभव झाला तर बरंच आहे, त्यांना वातावरण खुलं हवंय. पण सगळ्या भांडवलदारांचं एकूण एकजुटीने मोदींच्या विरोधात ते काही करतील असं काही चिन्ह नाहीये. कारण त्यांना आता ह्याच पद्धतीची लाचारी करून म्हणा किंवा कोणत्याही मार्गाने जर आपल्याला फायदे काढता आले तर काढायचा त्यांचा प्रयत्न आहे. भांडवलदारांचं उद्दिष्ट राजकीय नाहीये, त्यांचं उद्दिष्ट त्यांचे प्रॉफिट ठेवणं हे. परंतु आता ह्या घडीला इकॉनॉमीचा जो काही वाटोळ झालेला आहे अर्थव्यवस्थेचं, त्याचा फटका त्यांनाही बसणार आहे, जसं कामगारांना बसणार आहे तर त्यांनाही बसणार आहे. किंवा बसायला लागलाय. कित्येक कारखाने बंद पडत आहेत. साधे तुम्ही कारखानेवरचे सोडा, बड्या उद्योगपतींचे ते सोडून देऊया. साध्या पुढच्या पातळीवर तुम्ही आलात
तर सगळी 5 स्टार हॉटेल जी या बड्या लोकांचीच आहेत ना, बड्या भांडवलदारांचीच आहेत 5 स्टार हॉटेल्स. त्यांची अवस्था काय झाली आहे? सगळ्या टुरिस्ट कंपन्या त्यांची अवस्था काय झाली आहे? सगळ्या विमान कंपन्या त्यांची अवस्था काय झाली आहे? त्या सगळ्या कंपन्यांवर त्याच्यावरती अवलंबून सगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या त्यांची अवस्था. ऑटोमोबाईल कंपन्या तर करोना याच्या अगोदरच अडचणीत आलेल्या होत्या, त्यांच्याकडे उत्तरच नव्हती. त्यामुळे उद्योगांच्या पातळीवरती सर्व व्यवस्था, उद्योग व्यवस्था पूर्णपणे अडचणीत आलेली आहे. फक्त कामगारांची बेकारी वाटते असं नाही, उद्योगांची दिवाळखोरी सुद्धा वाटते, त्यांच्याकडे उत्तर नाही आहेत. आता तुम्ही प्रश्न विचारला ह्याला पर्याय काय, तर याला पर्याय मला वाटतं की राहुल गांधींनी जो न्याय संकल्पना मांडली, पण राहुल गांधींना सोडून द्या, त्यांना वाटेल काँग्रेसचा प्रचार करतोय, तसं नाही. रघुराम राजननी त्यांच्या जाहीर मुलाखतीमध्ये ह्या प्रश्नात आपण बाहेर येऊ शकतो असं जाहीरपणे सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की आता जीडीपी आपला निगेटिव्ह ग्रोथ मध्ये चाललोय आपण, असं सगळेजण म्हणतात. अरविंद सुब्रमण्यम म्हणतायत, अभिषेक बॅनर्जी म्हणतात, अभिजित, त्याच्यानंतर रघुराम राजन म्हणतायत, सगळेजण म्हणतायत. बरं, ह्यांचे काही कोणते राजकीय पक्ष नाहीयेत, ते जे विधान करतायत ते अर्थतज्ञ म्हणून करतायत. त्यामुळे भांडवलदारांच्या एकजुटीत हा प्रश्न मिटेल असं नाही. आणि भांडवलदार अडचणीत आलेले आहेत हे तर याच्यासाठी काही अभ्यासाची सर्वेची गरज नाही. आपण आजूबाजूला पाहिलं की आपल्या लक्षात येईल किती कारखाने बंद पडत आहेत. येस सर, चॅटबॉक्स मधले प्रश्न तरी बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत, तेव्हा आपण मला असं वाटतं या ठिकाणी थांबूयात. मी शेवटचा प्रश्न मला विचारायचा वाटतो, एनआरसी आणि सीएचं भवितव्य, लढ्याचं भवितव्य काय वाटतंय? आता त्यांनाच ते अडचणीचं झालेलं आहे, त्यामुळे ते कसं तरी शेल्व करायचा प्रयत्न करतायत, पण ते शेल्व करतील की काही सांगता येत नाही. कारण अमित शहानी परवा पुन्हा सांगितलं आम्ही ते परत सुरू करणार आहोत. पण आता साधा प्रश्न घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळायचंय सगळ्यांनी, आणि माझ्या घरामध्ये कोणतरी एक अनोळखी सर्वे करणारा मनुष्य बेल वाजून घरी येणार, मी तर सांगेन अरे बाबा सोशल डिस्टन्सिंग चालू आहे, आमच्या घरात नाही, मी काही माहिती देणार नाही तुला, पण तू येणार इकडे बसणार आणि इकडे मला माहित नाही तू कोण आहेस, तुझ्या हातावर शिक्का आहे कसला कोरोना टेस्टिंग केल्याचा. त्यामुळे तो त्या पातळीवरती रेझिस्टन्स सुरू होईल, आणि त्या पातळीवरती आता मॅनेज त्यांना साधे लोकसंख्येचं मोजमाप घेणं त्यांना मुश्किल होत आहे. आसाममध्ये तर त्यांनी त्याच्याबद्दल रद्दच केलंय ते, म्हणजे आसाममध्ये ते रद्द केलेलं असेल तर ते इतरत्रही रद्द होऊ शकतं. त्यामुळे सीए, एनआरसी आणि एनपीआर हे ते बोलू शकतील, आणि त्यांनी काय दडपशाही करून जर अंमलात आणायचं ठरवलं तर काहीतरी अंमलात आणतील, खोटे रिपोर्ट देतील, काय करतील. पण आता ह्या घडीला 1 एप्रिलला सुरू होणार होतं, आता परवा 1 जुलै आलाय, एकही सर्वे पूर्ण झालेला नाही. साधं सेन्सस ते व्हायलाच लागतं, 2021 साली यायला लागते ना लोकसंख्येचा सगळा अहवाल. तर 2020च्या 1 एप्रिलला ते सुरू होतं, तर ते झालेलंच नाही, करूच शकले नाहीत, कारण 24 मार्चला लॉकडाऊन झाला. त्यामुळे सीए, एनपीआरचं भवितव्य हे त्यांच्याच अडचणीचं ठरणार आहे. आसाममध्ये त्यांनी मान्यच केलंय की त्या अडचणीचं झालंय. येस सर, मी तुमचे आभार मानतो, खूप खूप आभार मानतो की तुम्ही आज या विषयावर येऊन मार्गदर्शन केलं, व्याख्यान दिलं. या व्याख्यानासाठी उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो. उद्या महाराष्ट्रातील कालवा सिंचन मागील 6 दशकांचा आढावा या विषयावर डॉक्टर प्रदीप पुरंदरे सर मार्गदर्शन करणार आहेत, तेव्हा याच आयडी वरनं आपण उद्याच्या मीटिंग मध्ये देखील लॉग इन करू शकता. पुन्हा एकदा सर्वांचे युनिक फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो आणि इथे आपण थांबूयात. धन्यवाद.